गजानन दर्शन सोसायटीची ही चौथी स्पेशल जनरल बॉडी मीटिंग रिडेव्हलपमेंट या विषयावरती आपण आज घेत आहोत. नोटीस 21 दिवसापूर्वी काढली होती, त्याप्रमाणे आजचा दिवस आपण ठरवलेला आहे आणि 6चा टायमिंग होता, परंतु 6 वाजलेले आहेत आणि आपला कोरम पुरा झालेला नाही आहे, म्हणून आपण ही मीटिंग एक अर्ध्या तासासाठी पुढे ढकलीत आहोत. 6:30ला आपली मीटिंग सुरू होईल. नमस्कार. आज आपली ही चौथी एजीएम. त्याच्या अगोदर आपल्या 3 एजीएम झाल्या होत्या. त्या एजीएम मध्ये आपलं रिडेव्हलपमेंट करायचं की नाही या विषयावरती चर्चा होत होत्या आणि त्यानंतर आपली आता जी 16 जुलैला जी झाली होती एजीएम, 27 जुलैला जी एजीएम झाली, त्यामध्ये असं ठरलं की आपल्याला रिडेव्हलपमेंटला जायचं आहे. त्या अनुषंगाने आता रिडेव्हलपमेंटला जायचंच आहे, तर कोणत्या पद्धतीने रिडेव्हलपमेंट करायची आपल्या सोसायटीची, आणि त्यासाठी ही आजची स्पेशल जनरल बॉडी मीटिंग आपण घेत आहोत. तर सर्वप्रथम सगळ्यांचे आभार, एवढ्या दुरून तुम्ही म्हणजे आलात आणि वेळ काढून आलात, कारण हे सगळ्यांचं आपलं हक्काचं घर आहे आणि आपल्याला सगळ्यांनी मिळून आपल्याला पुढे जायचं आहे आणि ह्या प्रोसेसमध्ये सगळ्यांचीच मदत हवी आहे. त्यासाठी तुमच्या सगळ्यांचे एकदा पुन्हा आभार. आणि मी आता हँडओव्हर करतो चेअरमॅन साहेबांना. चेअरमॅन साहेब आपले 2 शब्द संबोधित करतात. रिडेव्हलपमेंटचं पर्व सगळ्या मुंबईत नवी मुंबईत चालू झालेलं आहे आणि या निमित्तानं आजची गजानन दर्शनची ही चौथी मीटिंग आहे. ह्या विषयावरती चौथी स्पेशल जनरल बॉडी मीटिंग या विषयावरती घेतलेली आहे. मागे आपण पावसाळा होता म्हणून तो हॉल तिकडचा घेतला होता, सेक्टर 10चा. तिथेही चांगली उपस्थिती होती आणि तिथे आपण बराच चर्चा केल्या होत्या. आज या ठिकाणी आपण इथे चर्चा करताना मुद्दाम तुम्हाला सांगायचं आहे की गेली 1.5 ते 2 महिने इथली जी मंडळी या ठिकाणी राहत आहेत आणि आजूबाजूचं सगळा कानोसा घेत आहेत, कोणाचं काय कुठे कुठली सोसायटी कुठे रिडेव्हलपमेंटला गेलेली आहे, कोण सेल्फला गेलं आहे, कोण बिल्डरकडे गेलं आहे, या चर्चा या आपल्या सगळ्या स्टेजवरील जे पदाधिकारी आहेत किंवा आपले रहिवासी मंडळी आहेत यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहिलेले आहेत. मुद्दा म्हणून तुम्हाला एक्सपिरियन्स सांगायचा आहे की सेल्फ रिडेव्हलपमेंटचा हा विषय जो असतो, जो बाजूच्या सोसायटीमध्ये ज्यांनी घेतलेला आहे तिथेही बऱ्याच अडचणी आल्या, पण त्यांचं काम मार्गस्थ लागलेलं आहे. आणि या संदर्भात चंद्रशेखर प्रभू साहेबांची मीटिंग आपण इथेच घेतली होती, त्यांचंही मार्गदर्शन आपण घेतलं होतं आणि एक विचाराला एक कलाटणी मिळाली होती की जर आपल्याला सेल्फमध्ये जर चांगला फायदा असेल तर आपण का जाऊ नये. परंतु मनामध्ये बऱ्याच लोकांच्या शंका होत्या की सेल्फला जायचं म्हटलं तर मॅनपॉवर, फायनान्स आपण काढायचं आहे का, त्याच्यामध्ये काय अडचणी तर येणार नाहीत ना, किंवा काही बाकीचा काय इंटरफिअरन्स किंवा अडचणी तर नाही ना. या सगळ्या अडचणी नुसत्या आपल्याला भेडसावत होत्या. परंतु हे सगळं समजून घेण्यासाठी तुम्हाला मुद्दाम आनंदाने सांगावंसं वाटतं की सचिन आणि इतर सगळ्या मंडळींनी आपण मुलुंडला गेलो होतो, भांडूप मुलुंडला पूर्वरंग सोसायटीने जे काही बांधकाम केलं, त्यांनी एक स्वतःचं सेल्फ डेव्हलपमेंटची बिल्डिंग केली. आपले 40 ते 42 मंडळी त्या ठिकाणी स्वतःच्या गाड्या घेऊन त्या ठिकाणी गेले होते आणि त्या ठिकाणी त्यांचा जो अनुभव आम्ही 2 तास ऐकला आणि ते अनुभव ऐकल्यानंतर आम्ही प्रेरित झालो. तो कोविड काळामध्ये त्यांनी ते बांधकाम केलं, म्हणजे अगदी त्यांनी सुरुवात 2016 पासून केली होती. 16 पासून त्यांना अडचणी आल्या. 18 मध्ये त्यांनी PMC वगैरे आपण नव्हताच केला, परंतु त्यांनी डॉक्युमेंट चालू केले होतं. खरं म्हणजे त्यांचा जो पाठ पडला तो म्हाडाच्या संदर्भात होता. जसं आपलं सिडकोचं नवी मुंबई आणि सिडकोकडे आपण अप्रोच होतो, तसं मुंबईचा भाग त्यांचा म्हाडाकडे होता. त्यांची कमिटी एवढी म्हणजे कमिटी कमीच होती, काहीतरी 52 किती लोकांची होती, 56 लोकांची होती आणि 56 लोकांच्या मेंबर्समधून त्यांनी 112 ना वेरे साहेब 112 लोकांची त्यांनी टॉवर बांधला. तोही मोठ्या संख्येने. त्यांचा 345 का 385 एरिया होता, परंतु त्यांनी 950 का 960चा एरिया घेऊन त्यांनी 112 लोकांची बिल्डिंग बांधली, टॉवर बांधला. तोही त्यांनी आम्हाला त्यांचे अनुभव शेअर केले, कशा प्रकारे त्यांना म्हाडाकडे जावं लागलं, त्यांची सिनियर मंडळी होती, त्यांची कशी नेमणूक केली, ते पत्रव्यवहार कशाला करायला जायचे. अक्षरशः त्यांचा तो प्रसंग त्यांनी आता गेल्याच वर्षी प्रत्येकाला पदेशन दिलं 2025ला एप्रिलला.
24ला. आणि त्यांचा अनुभव खरोखरच अभ्यासण्यासारखा होता की त्यांनी त्याच्यानंतर कोविडचा काळ आला. कोविडच्या काळामध्ये सुद्धा माणसं माणसाला भेटत नव्हती, आपण घरातले सुद्धा एकमेकाला भेटत नव्हतो. अशा काळात त्यांचा कार्यक्रम म्हणजे बांधकामाचं जे स्वरूप होतं, सगळे विखुरलेले होते आजूबाजूला, तरीसुद्धा त्यांनी कॉन्फरन्स कॉलवरती मिटिंग घेऊन त्यांचं काम चालू ठेवलं होतं. आज आपण तर सगळे एकमेकाला बोलतोय, भेटतोय, तर त्यांचा खरोखरच आम्हाला प्रेरणा देणारं सगळं वातावरण भेटलं. तसंच इथे सुद्धा आम्ही काही सोसायट्या पाहतो, तर त्यासुद्धा आपल्याला चांगल्या प्रेरित करतात. म्हणूनच आज आपण एकच विषय घेतलेला आहे की ह्या ठिकाणी आपल्याला रिडेव्हलपमेंटला जायचं आहे, याच्यामध्ये काही वादच नाही आहे. फक्त आता आज निर्णय हा घ्यायचा आहे की आपण सेल्फ करायचं आहे, सेल्फ रिडेव्हलपमेंट बिल्डिंगच्या, आणि दुसरं आहे बिल्डरला अप्रोच व्हायचं. तर ह्या दोन विषयावरती आपल्याला चर्चा घ्यायची आहे आणि तो रजिस्टर ऑफिसला सुद्धा आम्ही सांगितलेलं आहे. तर त्यांना पण आम्ही विनंती केली होती, तुम्ही आमच्या मिटिंगला याल का? तर त्यांनी म्हटले तुमची मिटिंग जर चांगली असेल किंवा तुम्ही त्या ठिकाणी व्हिडिओ शूटिंग ठेवा आणि तुमचं मिनिट रायटिंग व्यवस्थित ठेवा, ते आम्हाला द्या आणि तुमची मिटिंग कंटिन्यू करा. म्हणजे त्यांना सूचना देऊनच आपण आजची मिटिंग घेतोय. तर आजच्या मिटिंगचे एकच मसुदा आहे, सेल्फ डेव्हलपमेंट करणं किंवा बिल्डरला जाणं. याच्यातले तुमच्या मनामध्ये काही शंका असतील की आपल्याला ह्या मार्गाने गेलं तर काय आपल्याला प्रॉब्लेम तर नाही ना, ह्या मार्गाने गेलं तर आपल्याला किती फायदा होऊ शकतो, आपण डिस्कस करू शकतो ह्या ठिकाणी आता. तर ते आपल्याला चर्चा करायची आहे. आणि हा विषय झाल्यानंतर पुढचा विषय आहे की त्याच्यानंतर आपल्याला एक कमिटी फॉर्म करायची, व्यवस्थित ॲक्टिव्ह कमिटी. म्हणजे आज आपण भेटलो, परत 2 महिन्याने परत भेटावं लागतं असं न भेटता आपल्याला सतत संपर्क ठेवण्यासाठी एक कमिटी फॉर्म करायची. परंतु ही मिटिंगचा व्यवस्थित आढावा घेतल्यानंतर, संपल्यानंतर. धन्यवाद. ह्या ठिकाणी मी तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. पुढची मिटिंग आपण चालू करूया. सचिन घ्या. सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि स्वतःचे कार्यक्रम बाजूला ठेवून आपल्या मीटिंगला उपस्थित राहिलेत आणि आणि तुम्ही वेळात वेळ काढून इकडे आलात त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर आजच्या मीटिंगचा मुद्दा किंवा अजेंडा सगळ्यात पहिला म्हणजे सिंगल अजेंडाचा आहे की सेल्फ रिडेव्हलपमेंट की बिल्डर रिडेव्हलपमेंट. तर आपलं सेल्फ रिडेव्हलपमेंटचा आतापर्यंतचा जो प्रवास झालेला आहे, जी माहिती आपण गोळा केलेली आहे सगळ्यांकडून, त्याबद्दल मी थोडक्यात एक 10-15 मिनिटं तुम्हाला सगळ्यांना माहिती देतो. 18 ऑक्टोबर 2025ला याच ठिकाणी प्रभू सरांचं पहिलं आपलं लेक्चर झालं. त्यांनी सेल्फ रिडेव्हलपमेंटबद्दल गायडन्स सेशन इथे घेतलं. साधारण 2 तास त्यांनी आपल्याला सेल्फ रिडेव्हलपमेंटचे फायदे सांगितले. पण ते फायदे ऐकल्यावर आपण सर्वजण म्हणजे फारच उत्साही झालो. आपण बिल्डरचे काय नुकसान असतात किंवा निगेटिव्ह पॉईंट्स असतात, सेल्फमध्ये पॉझिटिव्ह पॉईंट्स असतात, एवढं आपल्याला लक्षात आलं. पण आता नुसतं ते प्रभू सरांचं ऐकल्यानंतर काही लोकांच्या मनात अजूनही शंका होत्या की ठीक आहे, सरांनी सांगितलं, आपल्याला माहिती दिली, ती माहिती जरा व्हेरीफाय करून बघूया. तर प्रभू सरांनीच आपल्याला सांगितलं होतं की 2-3 प्रोजेक्टची नावं, एक पूर्वरंग, एक चित्रा सोसायटी. तर मग लोकांच्या अशा रिक्वेस्ट आल्यानंतर मग आम्ही विचार केला की का नाही आपण प्रत्यक्ष ज्यांनी सेल्फ रिडेव्हलपमेंट केलेलं आहे तिकडे जाऊन त्या माणसांबरोबर प्रत्यक्ष चर्चा करू, त्यांचे अनुभव ऐकूया आणि नंतर आपल्यालाही कळेल की बाबा ॲक्च्युअल किती त्रास होतो. तर सेल्फ रिडेव्हलपमेंटसाठी मग ज्यांनी केलेलं आहे, एक पूर्वरंग, ज्यांनी खरोखरच खडतर प्रवास केला, कारण की त्यांना म्हणजे समस्यांचा डोंगरच त्यांच्यासमोर उभा राहिला होता. पण प्रत्येक समस्या त्यांनी कशा सोडवल्या, प्रत्येक समस्येवर कसं मात केलं, या सगळ्या गोष्टी आम्ही ऐकल्या. साधारण 2.5 ते 3 तास त्यांनी आम्हाला प्रत्येक गोष्ट एकदम सखोल सविस्तर सांगितली. आम्ही तिथे गेल्यानंतर त्यांनी पहिलं सांगितलं की आम्हाला सुरुवातीला मुंबई बँकेचं लोन सँक्शन झालं होतं, पण लोन सँक्शन झालं, त्या लोन सँक्शन झाल्याच्या म्हणजे बेसिसवर त्यांनी स्वतःची बिल्डिंग डिमॉलिश केली. बिल्डिंग डिमॉलिश केल्यानंतर RBIचे गाईडलाईन्स आले की डिस्ट्रिक्ट बँक असं यांना लोन देऊ शकत नाही रिअल इस्टेटला. त्यांचं लोन सँक्शन जे झालं होतं ते कॅन्सल झालं. आता लोन सँक्शन कॅन्सल झालं तर ह्या लोकांना पुन्हा प्रश्न पडला की आता काय करायचं काय.
आपली बिल्डिंग तर आपण डिमॉलिश करून बसलो, ज्या बेसिसवर आपण डिमॉलिश केली त्या सगळ्या म्हणजे तो मुख्य जो भाग आहे लोनचा फंडिंगचा तोच आपला निघून गेला. आता करायचं काय? मग त्यांनी पुन्हा मीटिंग्स घेतल्या की याच्यातून मार्ग कसा काढायचा. मार्ग काढायचा तर मग त्यांनी ठरवलं की आपण सगळ्यात पहिलं स्वतःचं रेंट स्वतः बेअर करायचं. मी पूर्वरंगाचे जे अनुभव आहेत ते सांगतोय एक 5-10 मिनटं. त्यांनी तो निर्णय घेतला आणि नंतर PMC अपॉइंट केली ज्यावेळी ॲक्च्युअल कन्स्ट्रक्शन चालू झालं. PMC पण त्यांनी अपॉइंट केली ते प्रभू सरांच्याच गायडन्सनुसार. एक नाईट फ्रँक का काय मला आता एक्झॅक्ट नाव आठवत नाही आहे, पण एक इंटरनॅशनल लेवलची ती संस्था आहे, प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट. त्याच्यानंतर त्यांनी कॉन्ट्रॅक्टर लेबर कॉन्ट्रॅक्टर्स अपॉइंट केले. पुन्हा आर्किटेक्ट्स वगैरे तिथे ऑलरेडी झाले होते त्यांचे. सगळ्या गोष्टी त्यांनी बारीक सारीक विचार करून सगळ्या गोष्टी त्यांनी स्वतःहून सगळ्या केल्या. जरा फास्ट फॉरवर्ड करतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांची स्ट्रक्चरल गॅरंटी जी म्हणजे बिल्डिंगचं वयोमान ते त्यांचं 60 वर्षांचं आहे. वॉटरप्रूफिंग गॅरंटी 30 वर्षांची आहे, म्हणजे पुढची 30 वर्ष त्यांना वॉटरप्रूफिंगची काही समस्या भेडसावणार नाही. स्ट्रक्चरल गॅरंटी 60 वर्षांची असल्यामुळे 60 वर्ष त्यांना पुन्हा भेगा वगैरे अशा काही गोष्टींना सामोरं जावं लागणार नाही. म्हटलं ठीक आहे. ते बघितल्यावर त्यांना आम्ही विचारलं की बाबा परमिशन्स वगैरे ज्या असतात किंवा ब्राईब द्यायचे हे जे काही प्रकार चालतात त्या परमिशन्स कशा काढल्या. तर त्यांनी सांगितलं आम्ही एकही रुपया ब्राईब न देता सगळ्या परमिशन्स आम्ही मिळवल्या. त्यांनी पुढची गोष्ट सांगितली की हे मिळवताना पण असं झालं नाही की आम्हाला म्हणजे प्रपोजल सबमिट केलं आणि लगेच परमिशन्स मिळाल्या. कारण की तिकडचे जे अधिकारी किंवा कोणी जे परमिशन्स ग्रँट करणारे जे ऑफिसर्स आहेत त्यांच्यासाठी पण हे सेल्सचं पहिलंच असं प्रकरण होतं. ते जसं बिल्डरला ट्रीट करतात तसंच त्यांनी पहिल्या वेळी ट्रीट केलं की पर मेंबर सो अँड सो तुम्ही आम्हाला अंडर द टेबल डिमांड केली होती. तर ह्या सोसायटीने सांगितलं की सर आम्ही हे सगळं सेल्फ रिडेव्हलपमेंट करतो आहे, आम्ही एकही रुपया तुम्हाला म्हणजे अंडर द टेबल काहीही देऊ शकत नाही. तर पहिल्या वेळी त्यांनी फाईल मूव्ज केल्या नाहीत. जशा ज्या टेबलला आहेत त्याच टेबलला फाईल्स राहिल्या. तर मग ह्या लोकांनी काय केलं की ह्यांची जी सिनियर्स मंडळी होती त्यातील 4 ते 5 लोकांना अपॉइंट केलं. त्यांना सांगितलं की तुम्ही दरवेळी म्हणजे ते बोलवतील त्यावेळी म्हाडा ऑफिसला जायचं, तिकडे नुसतं बसायचं की आमच्या फाईलचं आता स्टेटस काय आहे, स्टेटस काय आहे. तर ते आठवड्याला 2 आठवड्याला म्हाडा ऑफिसमध्ये जाऊन विचारपूस करायचे. असे 7 ते 8 वेळा झाल्यानंतर तिकडचे जे ऑफिसर्स आहेत तेच म्हणाले की ठीक आहे तुम्ही सेल्फ रिडेव्हलपमेंट करताय वगैरे. आणि एक सॉफ्ट कॉर्नर निर्माण झाला. काही 5-6 वेळा ते सिनियर सिटीजन्स तिकडे कायम गेल्यानंतर आणि नंतर त्यांना त्या हळूहळू एका एका टेबलचे परमिशन्स मिळत गेल्या आणि कंप्लीट परमिशन्स त्यांनी अशाच प्रकारे एकही पैसा खर्च न करता म्हणजे अंडर टेबल काही ब्राईब न देता त्यांनी मिळवल्या. हे झालं पूर्वरंगाचं. त्याच्यानंतर म्हटलं की ठीक आहे आपल्या इथे पण काही सेल्फ रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट्स पूर्ण झालेले आहेत ते माहिती मिळाली. तर कुठे झालेले आहेत तर नेरूळमध्ये एक दीक्षांत सोसायटी म्हणून आहे ॲपीजे स्कूलच्या एक्झॅक्ट अपोजिट. तर तिथे आम्ही गेलो होतो. तिथे त्यांचा 17 मजल्यांचा टॉवर आहे सेल्फ रिडेव्हलपमेंटचा आणि त्यांचे 17वा मजला कंप्लीट होऊन त्यांचं पेंटिंगचं काम चालू होतं. ही गोष्ट आम्हाला माहिती नव्हती. त्या दिवशी कळलं. त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही तिथे जाऊन बघितलं. रिसेंटली आता 2 आठवड्यापूर्वी इथे सेक्टर 10 वाशी तिथे पण एक सेल्फ रिडेव्हलपमेंटचा कम्प्लिटेड प्रोजेक्ट पूर्ण झालेला आहे. तो आम्हाला कळला. तिथे गेलो, तिथे भेट दिली. तिकडे भेट दिल्यानंतर तो प्रोजेक्ट बघितला आणि शबरी हॉटेलच्या बाजूच्याच गल्लीमध्ये तो प्रोजेक्ट चालू आहे. तिकडे त्या सुपरवायझरला आम्ही भेटलो. तर तो सुपरवायझर म्हणाला तुम्ही आमच्याकडे या बघायला
तुमची जर कोणी मंडळी येत असतील तर तुम्ही सांगा, आम्ही तुम्हाला हे सगळं दाखवतो. म्हणजे त्यांचा जो आर्किटेक्ट आहे तो म्हणाला. तर थोडक्यात आता मी तुम्हाला हे फक्त सेल्फ रिडेव्हलपमेंटचे आपले काय आतापर्यंत प्रवास झाला, माहिती कुठून काय मिळवली त्याच्याबद्दल सांगितलं. त्याच्यानंतर आपल्या इथे 3-4 वेळा मीटिंग्स झाल्या. त्या मीटिंग्समध्ये आपल्या सोसायटीमध्ये राहणाऱ्या सिनियर सिटीजन्सने की बाबा परमिशन्स आपल्याला घ्यावे लागणार आहेत, आम्ही पुढे येतो. ह्या परमिशन्ससाठी आम्ही स्वतःहून काम करायला तयार आहोत. नुसतं परमिशनसाठीच नाही तर इतर कुठच्याही गोष्टी आता आपल्याला पूर्ण जरी माहिती नसल्या तरी पण त्या गोष्टींसाठी पण आम्ही काम करायला तयार आहोत. फॉर एक्झाम्पल हे सुर्वे काका आहेत, नायर आहेत, बेहरे आहेत, रोडे काका आहेत, जाधव आहेत. एक म्हणजे कोणालाही न विचारता स्वतःच ते पुढे आलेत. तो एक म्हणजे मोठा पॉझिटिव्ह फॅक्टर होता. असे बरेच जण आहेत. काकी पुढे आहे. तर परमिशन्स वगैरे घेण्यासाठी जो पूर्वरंगचा अनुभव होता ते ऐकून आपल्या इकडच्या सदस्यांनी सुद्धा आम्ही काम करण्यास तयार आहोत, ही एक म्हणजे स्वतःहून ते पुढे येऊन सगळ्यांना सांगितलेलं आहे. दुसरं म्हणजे आपल्या बाजूला इथे एक सप्तपर्णी सोसायटी आहे जी प्रभू सरांच्या म्हणजे चंद्रशेखर प्रभू सरांच्याच गायडन्सनुसार त्यांनी सेल्फ रिडेव्हलपमेंटचा प्रवास चालू केलेला आहे. तर म्हणजे लो इन्कम ग्रुपची सोसायटी आहे ती. त्यांचा प्लॉट एरिया पण आपल्या एवढाच आहे, जवळपास आपल्यापेक्षा 40 स्क्वेअर मीटर जास्त आहे. आम्ही त्यांच्याकडे सुद्धा गेलेलो. ते साधारण 123 मेंबर्स आहेत टोटल आणि 5738 स्क्वेअर मीटरचा प्लॉट आहे त्यांचा. आम्ही त्यांना चर्चा केली त्यांच्याबरोबर. त्यांना विचारलं तुम्ही कसं काय आत्तापर्यंतचा प्रवास केला. त्यांनी सांगितलं की आम्ही सगळ्यात पहिलं म्हणजे SGM घेऊन सेल्फ रिडेव्हलपमेंटचा प्रस्ताव आम्ही पास केला. त्याच्यानंतर आमच्या सोसायटी म्हणजे आमचे जे मेंबर्स आहेत त्या मेंबर्सला आम्ही विचारलं की बाबा तुम्हाला एक्स्ट्रा एरिया किती हवा आहे प्रत्येकाला. तो डेटा कलेक्ट केला. तो डेटा कलेक्ट केल्यानंतर त्यांनी आर्किटेक्ट्सची अपॉइंटमेंटसाठी टेंडर फ्लोट केलं. टेंडर फ्लोट केल्यानंतर त्यांना 16 टेंडर्स आले. तोपर्यंत त्यांनी एकही रुपया खर्च केला नाही. 16 टेंडर्स आल्यानंतर म्हणजे 16 आर्किटेक्ट्सनी त्यांना अप्रोच केल्यानंतर त्यांनी प्रभू सरांना पुन्हा सांगितलं की सर हे असे असे आम्हाला अप्रोच झालेले आहेत. त्याच्यानंतर प्रभू सरांनी प्रत्येक आर्किटेक्टचा इंटरव्ह्यू घेतला. मेरिटवर 3 लोकांना शॉर्टलिस्ट केलं. आता 3 लोकांना शॉर्टलिस्ट केल्यानंतर म्हणजे 3 आर्किटेक्ट्सला शॉर्टलिस्ट केल्यानंतर लास्ट म्हणजे फायनल आर्किटेक्ट्स अपॉइंट करण्यासाठी आता त्यांची एक मीटिंग होणार आहे. ही सप्तपर्णीचा आत्तापर्यंतचा अनुभव म्हणजे हे प्रवास. त्याच्यानंतर नेरूळला एक सेल्फ रिडेव्हलपमेंटसाठी पंचशील अपार्टमेंट म्हणून आहे. ते पण प्रभू सरांच्याच गायडन्सनुसार वाटचाल करत आहेत. पंचशीलचं प्रवास म्हणजे ते ॲक्च्युली अपार्टमेंट्स आहेत. तर त्यांना सेल्फ रिडेव्हलपमेंट करण्याच्या अगोदर अपार्टमेंट्सवरून कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये कन्वर्ट करायचं होतं. आजूबाजूला 5 सोसायटीजनी कोऑपरेटिव्ह हाऊसिंगमध्ये कन्वर्ट केलं. 5ही सोसायटीजला साधारण 22 ते 25 लाख रुपये खर्च झाला कोऑपरेटिव्हमध्ये कन्वर्ट करण्यासाठी. यांनी प्रभू सरांना अप्रोच केलं आणि सांगितलं आम्ही पण करू इच्छितो. तर प्रभू सरांनी त्यांना सांगितलं की ठीक आहे, तुम्ही जे काही डॉक्युमेंट्स लागतात ते पहिले तयार करा आणि डॉक्युमेंट्स तुम्ही पूर्ण प्रत्येकाचे कंप्लीट करा आणि ते तिकडे सिडकोमध्ये जाऊन तुम्ही सबमिट करा. त्यांना डॉक्युमेंट्स प्रत्येकाचे कंप्लीट करण्यासाठी एकूण खर्च आला 40,000 रुपये. 40,000 रुपये खर्च करून त्यांनी सगळे डॉक्युमेंट्स बनवले पूर्ण सोसायटीचे प्रत्येक इंडिव्हिज्युअल मेंबर्सचे. नंतर त्यांनी ते सबमिट केले. सबमिट केल्यानंतर त्यांनाही सेम अनुभव. पहिल्या वेळी त्यांची फाईलच मूव्ह झाली नाही. दुसऱ्या आठवड्यात गेले परत काहीच प्रोग्रेस नाही. तिसऱ्या आठवड्यात गेले काहीच प्रोग्रेस नाही. त्यांनी प्रभू सरांना सांगितलं की सर हे असं असं होत आहे.
प्रभू सर म्हणाले की ते जे कोणी अधिकारी असतील त्यांचे नावं आणि कॉन्टॅक्ट नंबर्स मला द्या आणि नंतर तुम्ही पुन्हा या दिवशी जा. तर तसं केल्यानंतर सेकंड टाईम जेव्हा गेले त्यांची फाईल तिकडून दुसऱ्या टेबलला मूव्ह झाली. पुन्हा दुसऱ्या टेबलला सेम अनुभव. फर्स्ट टाईम गेले काहीच नाही. दुसऱ्या आठवड्यात गेले काम कंप्लीट. तर सांगायचा मुद्दा असा की बाजू शेजारच्या 5 सोसायटीजनी जिथे 22 ते 25 लाख रुपये प्रत्येक सोसायटीने खर्च केले तिथे ह्या पंचशील सोसायटीला 40,000त काहीही ब्राईब न देता सगळं त्यांचं काम झालेलं आहे. आता मी प्रभू सरांबरोबर जेव्हा आपण चर्चा केली तेव्हा त्यांनी पण हेच सांगितलेलं की तुम्ही सगळ्यात पहिलं काम करा की सेल्फ रिडेव्हलपमेंटचा प्रस्ताव पास करून घ्या. त्याच्यानंतरच्या पुढच्या ज्या स्टेप्स आहेत त्या मायन्यूट डिटेल्समध्ये आपण चर्चा करू. तर त्यानुसारच आपण आजची सभा आयोजित केलेली आहे की सेल्फ रिडेव्हलपमेंटचा आपल्याला आता प्रस्ताव पास करायचा आहे. पण आता आपण नुसता प्रस्ताव पास करतोय तेवढंच नाही. आपल्याला आतापर्यंत जी माहिती आहे की आपल्याला मिनिमम प्रत्येकाला 1200 स्क्वेअर फीट कार्पेट एरिया मिळणार आहे. आता हे झालं मिनिमम कार्पेट एरियाबद्दल सांगतोय मी. नंतरची स्टेप आहे की आपण प्रत्येक मेंबरला एक्स्ट्रा FSI किती पाहिजे ते रिक्वायरमेंट्स आपण घेणार आहोत. त्यांच्या डिमांड्स काय आहेत प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असू शकतात. कोणी 100 स्क्वेअर फीट मागेल, कोणी 200 स्क्वेअर फीट मागेल, कोणी 300 बोलेल. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या डिमांड्स येऊ शकतात. तर त्या सगळ्या डिमांड्स ज्याच्या असतील तशा आपल्याला कलेक्ट करायच्या आहेत. त्या कलेक्ट केल्यानंतर आपण त्या सगळ्या डिमांड्स प्रभू सरांना देणार आहोत आणि त्याच्यानंतर ते डिमांड असेसमेंट करणार आहेत. ओके. तर ते काय असतं नक्की? तर ही एक्झॅक्ट गोष्ट इथे पूर्वरंगामध्ये त्यांनी केलेली आहे. मी आता एक एक्झाम्पल म्हणून आता हे नंबर सांगतोय. आता समजा कोणाला 1200 मिळतोच आहे पण कोणाला अजून 300 एक्स्ट्रा पाहिजे असेल. ओके. तर म्हणजे टोटल झाले 1500. आता 1500 तर हा कदाचित 1500चा वन सिंगल युनिट नसू शकतो. मी म्हणतोय कदाचित 1500 स्क्वेअर फीटचं एक घर नसू शकतं. तर कसं असू शकेल? कदाचित 750चे 2 असू शकतात आणि ते जोडी फ्लॅटच आपल्याला मिळू शकतात. 750चे 2 फ्लॅट्स जरी मिळणार असतील तरी पैसे फक्त त्यांनी 300 स्क्वेअर फीटचेच द्यायचे आहेत. आता हे 300 स्क्वेअर फीटचे पैसे द्यायचे ते पण मार्केट रेटने नाही. आपण आपल्या मेंबर्ससाठी जो मार्केट रेट आहे त्याच्यामध्ये 30% आपण डिस्काउंट देणार आहोत मेंबर्ससाठीच आणि ते पण काही कालावधीसाठी सुरुवातीच्या की बाबा हा 1 महिन्याचा कालावधी आहे. तुम्ही तुमच्या डिमांड्स कळवा. आता डिमांड्स कळवल्यानंतर सुद्धा काही आपण पैसे त्यांच्याकडून त्वरित घेणार नाही आहोत. फक्त डिमांड्स आता आपल्याला कलेक्ट करायचे आहेत. ही म्हणजे पुढची स्टेप आहे. तर डिमांड्स कलेक्ट केल्यानंतर सगळ्या डिमांड्स आपण कलेक्ट केल्यानंतर आर्किटेक्ट अपॉइंटमेंटचं काम चालू होणार. आर्किटेक्ट अपॉइंट झाल्यानंतर आपण त्याला त्या सगळ्या डिमांड्स देणार. आपल्या प्लॉटची सगळी माहिती देणार. प्लॉटची माहिती दिल्यानंतर डिमांड्स दिल्यानंतर तो त्या डिमांड्स बघून आता फॉर एक्झाम्पल जर डिमांड्स आपल्या 10 वेगवेगळ्या डिमांड्स असतील 100, 200, 300, 800, 900, 1000 अशा 10 वेगवेगळ्या डिमांड्स असतील तर 10 वेगवेगळे कॉन्फिगरेशनची घरं नाही बनत. तो बघणार की हां 100, 200, 300 असे 800, 900, 1000 असे जर 10 वेगळ्या डिमांड्स आहेत आपण 4 वेगवेगळ्या कॉन्फिगरेशनची घरं बनवूया की बाबा 300चं, 600चं, 800चं आणि 1000चं असं. 300 म्हणजे 750चे 2, 600 म्हणजे 900चे 2. इथपर्यंत म्हणजे आलं लक्षात? 300 म्हणजे 750चे 2 का? की कारण 1200 प्लस 300. 600 म्हणजे 900चे 2 का? कारण की 1200 प्लस 600 म्हणजे 1800. ओके. तर अशा प्रकारे तो 2 किंवा 3 किंवा 4 वेगवेगळ्या कॉन्फिगरेशन्सची घरं म्हणजे डिझाईन्स बनवून आपल्याला वेगवेगळे ऑप्शन्स तो दाखवणार. त्याच्यानंतर आपल्याला सिलेक्ट करायचं की बाबा कुठच्या कॉन्फिगरेशनची आपल्याला घरं घ्यायची आहेत. ओके. ते सिलेक्शन झाल्यानंतर
आपल्याला ॲक्च्युअल प्रपोजल सबमिट करायचं असतं NMMCसाठी. आणि आपण सिलेक्शन झाल्यानंतर मग फायनान्स स्ट्रॅटेजी डिसाईड होते. कारण की हे जे डिझाईन वगैरे जे आहे आर्किटेक्टने जे बनवलेलं, जे आपण फायनलाइज करतो, ते फायनलाइज झाल्यानंतर फायनान्स स्ट्रॅटेजीचा प्रश्न येतो. तर आता फायनान्स स्ट्रॅटेजी काय असणार आहे त्याच्या संदर्भात पूर्णपणे कल्पना नाही आहे. कारण की ती स्टेज अजून आलेली नाही आहे. त्या स्टेजपर्यंत आपण अजून पोहोचलेलो नाही आहोत. ओके. तर आता तुमच्यापैकी काही लोकांना जर काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकता. काही लोकांना काही अजून सजेशन्स असतील तर सजेशन्स देऊ शकता. अतिशय चांगली बातमी आहे. 72 नंबरची सही झालेली ऑटोमॅटिकली कोरम 75. टाळ्या वाजून आपण खरोखरच स्वागत करूया. असं पहिल्यांदाच घडलंय. पुढे आपण सह्या जे मेंबर येतील त्यांच्या घेणारच आहोत. आपण घेऊया ना, हा इथे तुम्हाला ठेवूया. ऐका, सचिनने जे तुम्हाला सांगितलं या संदर्भात तुम्हाला काही कळलं असेल किंवा काही तुमच्या शंका असतील तर त्या निश्चित विचारा. कारण का आपण ही 4थी मीटिंग घेतोय. हां, नायरजी द्या तिकडे. प्रेसिडेंट सर, सविस्तर ऐकलं आणि मला हे विचारायचं, आजच्या अजेंडामध्ये हा मेंबर सगळे तयार आहेत का नाही तयार? नाही, ते आपण ऐका, आपण हा मुद्दा मीटिंग त्यासाठीच घेतलेली आहे. हो हो. परंतु हे सगळं विचारायच्या अगोदर काहींच्या मनात काही असेल ते फक्त विचारायचे. ओके आपण सर, ओके. आपल्याला विषय तोच आहे. ओके आपण सेल्फ डेव्हलपमेंटचे फायदे किती हे सचिनने सांगितलेलं आहे ओके आणि याच्यामध्ये आपल्याला कशा जायचंय ते पण करायचंय. परंतु ह्या व्यतिरिक्त ही संधी आहे की आपण शेअर करू शकतो. ओके सर. ओके. कारण आपल्या बऱ्याचशा 40-45 लोकांनी पूर्वरंगला आपल्या बरोबर आले होते. त्यांनी फायदे पाहिलेले आहेत. आज 75 झालेत आणि इतरचे सुद्धा अनुभव आम्ही पाहिलेले आहेत, घेतलेले आहेत. तरी सुद्धा किंतु परंतु असेल मनामध्ये तरी विचारा. आपण ते शंकेचं निरसन करण्याचा प्रयत्न करू. ओके, क्लिअर. हॅलो. पण एवढे पुढे चालू आहोत तर मग आपण लीगल कन्सल्टंटचा विचार अजून का नाही केलेला? कारण की लीगल कन्सल्टंट आता या स्टेजला आवश्यक नाही आहे. हे जेव्हा कन्सेंट फॉर्म देणार त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा उहापोह केलेला आहे. कारण की पुढच्या स्टेप्स त्याच आहेत. लीगल नाही कन्सल्टंट मला म्हणणं असं आहे की लीगल कन्सल्टंट एक प्रमोशनल ॲक्टिव्हिटी म्हणजे काय होते प्रोसिजर, तर एक प्रमोशनल ॲक्टिव्हिटी जसं प्रभूंची केली तशी आपण एक लीगल कन्सल्टंटची का करू नये? त्याच्याबद्दल काही वादच नाही. का करू नये? आपण करणार आहोत. हां, मला तेच म्हणायचं आहे. आपण करणार आहोत. म्हणजे आणखीन पिक्चर क्लिअर होऊन जाईल की आपल्याला हो. काय करायचं. येस येस येस. ह्या आणि सगळ्या गोष्टी आपण करणार आहोत. नाही आपण लीगल कन्सल्टंटची जर आपण प्रमोशनल ॲक्टिव्हिटी केली, बाबा काय प्रोसिजर आहे, तर आपण पुढच्या प्रोसिजरला आपल्याला सोपं होऊन जाईल आणि सगळ्या लोकांना कळून जाईल. तर मी थोडं सविस्तरपणे सांगतो. आत्ताच्या पहिल्या 2 स्टेप्ससाठी लीगल कन्सल्टंटची आवश्यकता अजिबात नाही. आलं लक्षात? कारण की ते तुझं म्हणणं बरोबर आहे. मी प्रमोशनल ॲक्टिव्हिटी म्हणतो, मी अपॉइंटमेंट म्हणतच नाहीये. हां, मग प्रमोशनल ॲक्टिव्हिटी म्हणजे नक्की काय? म्हणजे मला लोकांना कळलं. कळू द्या लीगल प्रोसिजर काय आहेत. तापणकर साहेब, कसं आहे, आता आपली ही जी आजचा जो एजेंडा आहे तो आपल्याला सेल्फ डेव्हलपमेंटला जायचं की बिल्डर डेव्हलपमेंट, ओके. हा एक एजेंडा आहे. हां. आणि प्रमोशनल ॲक्टिव्हिटीज जे लिगल कन्सल्टंट म्हणून तुम्हाला जो नेमायचा आहे त्यासाठी प्रमोशनल ॲक्टिव्हिटीज करायच्या आहेत. तर तुमच्या माहितीतले कोण असतील तर ऑलवेज वेलकम. तुम्ही घेऊन या, आपण करूया ना, नो प्रॉब्लेम. आपल्याला माहिती घ्यायला आवडेलच, आपल्याला guidance घ्यायला आवडेलच. तर तुमच्या ओळखीचं कोण असेल, तुमच्या रिलेटेड कोण असेल तर घेऊन या ना, नो प्रॉब्लेम, ऑलवेज वेलकम. ओके. याच्यामध्ये असं आहे, आता आपण सगळे सध्या जमिनीवर आहोत. आपल्याला जायचं आहे, फक्त आपल्याला बिल्डरचं गेल्यानंतर आपल्याला किती तोटे आहेत आणि सेल्फ डेव्हलपमेंटला कष्ट जास्त आहेत हे आपल्याला माहिती आहे. बरोबर आहे, कष्ट जास्त आहेत. परंतु आपल्याला जर फायदे घ्यायचे असतील तर आपल्याला हे सगळं करायचं आहे. फक्त पहिला एक विचार घ्यायचा आहे की सेल्फला जायचं आहे. सेल्फला विचार जायचा आहे तर पुढे सगळ्या फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे आपल्याला काय काय करायचं आहे हे आता लगेच डिस्कस होईल. फक्त एक
आधी सगळं सांगायचं मग भीती दाखवायची की नको हे आपल्याला जमणार नाही असं नाही. एकदा मनामध्ये तयारी झाली ना सेल्फ डेव्हलपमेंटची तर आपल्याला त्या पाण्यामध्ये उडी मारायचीच आहे. आणि मग जे लिगल ॲडवायझर असो, आर्किटेक्ट असो किंवा कुठले पेपर वर्क असो, हे सगळं आपल्याला तयारी करायचीच आहे. तुम्हाला एक दोन फरक सांगतो मी की थोडंसं मी इतर ठिकाणी ऐकतो तेव्हा, जेव्हा आपण बिल्डरला किंवा किंवा यांना अपॉइंट करतो, काय आपल्याला जमत नाही, जाऊ दे, नाही आपल्याला जमणार, आपल्याकडे मॅनपॉवर नाही आहे किंवा काहीच नाही आहे, हे सगळे विषय असतात. परंतु एकदा का बिल्डरला आपण घाळ पडतो, एकदा म्हणजे लेझिनेस येतो आपल्यामध्ये की नको ते ते करतील ते बरोबर असेल. पण याच्यामध्ये ना एकदा तो DA झाला ना, डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट झालं ना, की काल आम्ही सगळे होतो, एकदा त्याच्याशी ॲग्रीमेंट केलं ना की मग आपले व्यवहार, आपलं सगळं बोलणं थांबतं, आपल्या ॲक्टिव्हिटीज थांबतात. कारण का आपण डेव्हलपर पाहिलेलं असतो, त्याला सगळी आपली जमीन, आपलं घर हे सगळं त्याच्या ताब्यात दिलेलं असतं. मग तो सांगेल तसं आपल्याला करायचं असतं. आत्ता मगाशी आपले काय यांचं नाव घेवाडे या इकडे या ना, अमोलजीने एक चांगला अनुभव सांगितला. अमोलजी जास्त बोलत नाहीत, परंतु त्यांनी मला एक चांगलं मगाशी सांगितलं की रुडे पाटील तुम्ही ना छान निर्णय घेताय हा सेल्फ डेव्हलपमेंटचा. बिल्डर काय करतो की तो आपलीच जमीन घरं आपल्या ताब्यात घेतो आणि बिल्डिंग बांधतो. तर मग आपणच का तसे ती वृत्तीने वागू नये? बोला साहेब तुम्ही. हॅलो, हे काय जवळ हा घे. जो आपला विषय आहे की स्वतःहून करायचं, सेल्फ रिडेव्हलपमेंट करायचं जरा जवळ घ्या. की बिल्डरकडे द्यायचं, हे तर बिल्डरकडे दिलं तर बिल्डर त्याच्या मनाने करणार. आणि स्वतःकडे असेल तर काय जवळ घे. आपण स्वतः त्याच्यात प्रत्येक जण लक्ष घालणारच, काय ॲक्च्युली बरोबर आहे का काय त्याच्यात हे. आणि बिल्डर म्हणजे काय, बिल्डर एक मेडिएटरच झाला. ते सोसायटी मेडिएटर म्हणून काम करू शकते. आणि प्रत्येकाने एक इंडिपेंडंट त्याने विचार करू शकतो की बिल्डरला दिलं पाहिजे की स्वतः सेल्फमध्ये केलं पाहिजे. ते आपण आता तोच आजचा अजेंडा आहे. म्हणजे प्रत्येक विचार करून बा ज्याला जे वाटतंय तो त्याप्रमाणे वोटिंग करेल, मग त्याच्यात जी मेजॉरिटी येईल त्याच्याप्रमाणे आपण करणार आहोत. अजून काय कोणाला अशी शंका कुशंका याच्यामध्ये मी मला सांगतो. यस, मुझे कल ही चेयरमैन सर, मुझे एक ही पूछना है. अभी लास्ट अपना SGBM हुआ, बाद में रमेश प्रभु जी आए थे, सब बात हुआ. तर हम लोगों ने कुछ कैलकुलेशन किया है क्या भाई, अगर आप सेल्फ रिडेवलपमेंट में जाते हो तो दिस इज द साइज, दिस इज द स्क्वायर फीट व्हाट यू विल बी गेटिंग, एंड इफ यू आर गोइंग विथ बिल्डर दिस इज द साइज व्हाट यू विल बी गेटिंग. म्हणजे किती टक्के जास्त मिळणार, काय मिळणार. सो एनी ब्रीफ आयडिया है, इज द वर्कआउट झालेलं आहे, तर इट विल बी बेनिफिशियल फॉर द मेंबर्स टू टेक अ कॉल वेदर फरक किती आहे ते बघायचं आहे. सेल्फमध्ये गेलं तर तुम्हाला किती मिळणार, बिल्डरकडे गेलं तर तुम्हाला किती मिळणार. लेट्स नॉट टॉक ऑन द एअर, म्हणजे हवामध्ये आपण बोलून काढत नाही. म्हणजे त्याचं एक ब्रीफ आणि 19-20 का डिफरन्स चलेगा, ब्रीफ काही आयडिया असेल तर इट विल बी हेल्पफुल. थँक्यू. जस्ट टू सपोर्ट हिम, एक मिनट, जस्ट टू सपोर्ट हिम, इन्होंने जो बोला वही मैं बात कर रहा हूँ कि अपने पास अकाउंट स्टेटमेंट है क्या अपने प्लॉट का, इन द सेंस वो जो बनता है उसमें आपका FSI कितना मिलने वाला है, आपका कंस्ट्रक्शन कितना होने वाला है, आपका एक्सेस रोड कहाँ से रहेगा, कितना रहेगा, फिजिबिलिटी रहता है उसमें. सिर्फ इसका नहीं कि आप कितना सेल करने वाले हो या हमको कितना कंजम्पशन करना है. ये जो रहता है पूरा टेक्निकल रहता है, उसमें पूरी फिजिबिलिटी इसकी निकलती है. टेक्निकली कंप्लायंस के हिसाब से, गवर्नमेंट के रूल के हिसाब से वो किया है क्या, और अपना एंटरटेनमेंट कितना है, ये अपना जो प्लॉट है जितना भी है उसके हिसाब से फिर हम कॉल लेंगे कि हमको कितना मिलने वाला है सेल्फ डेवलपमेंट में और बिल्डर अपने को कितना दे रहा है. हमें यदि कंपैरिजन ही नहीं कर पा रहे हैं तो हम डिसीजन कैसा ले. एक दूसरा, अपने प्लॉट पे कितना कंस्ट्रक्शन होने वाला है ये तो भी अपने पास है क्या. गुड क्वेश्चन. मी थोडं सविस्तर सांगू का की ओके. तर लास्ट मंथमध्ये आपल्याला अवधूत सोसायटीने इन्व्हाइट केलं होतं. त्यांच्याकडे त्यांनी PMC अपॉइंट केली आहे. ते बिल्डरकडे चालले आहेत आणि PMCचं प्रेझेंटेशन ऐकण्यासाठी त्यांनी आपल्याला अपॉइंट केलं होतं. मी गेलो होतो, चॅटर्जी अंकल होते, कोळी काका होते, महेश होता.
तर हे जे सगळे क्वेश्चन्स विचारले तर पी एम सीनी सगळे कॅल्क्युलेशन्स केले होते, ते पण मोघम केले होते, एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन्स नव्हते. पी एम सीनी सांगितलं तुम्हाला, म्हणजे मी त्यांचं सांगतोय, तुम्हाला आम्ही मिनिमम 711 देणार. वर्ड मिनिमम, जसं आपण आता इथे यूज करतोय, मिनिमम 1200 देणार. तर ते आय डोंट नो त्यांचं किती आहे. तो सी टाईप आहे आणि त्यांचा एरिया नाही 450 यांचा आहे, 450 यांचा आहे. हा सी टाईप नाही, सी टाईप का कितना आहे? 34 340. हां बिल्डर 711 711 म्हणजे त्यांनी पीएमसीने सांगितलं. हां ते पण त्यांनी तसं सांगितलं, मिनिमम 711. काही लोकांनी विचारलं की यार ठीक आहे, जास्तीत जास्त किती वाढू शकतो. पी एम सीनी सांगितलं की जास्तीत जास्त 15 ते 20 स्क्वेअर फीट वाढू शकतो, म्हणजे 711 ते 730च्या रेंजमध्ये तुम्हाला मिळू शकतं. त्याच्या हां ठीक ठीक आहे असेल ते. ओके. सेकंड थिंग, तिकडच्या काही लोकांनी क्वेश्चन विचारले की 720 म्हणजे एक 2 BHK झाला, आम्हाला अजून एक्स्ट्रा जागा पाहिजे असेल तर काय करायचं. मग ते पी एम सीनी सांगितलं की अच्छा असं जर असेल, काही जण बोलले की आम्हाला एक पूर्ण घर घ्यायचे, आमच्याकडे फंड्स अवेलेबल नाही आहेत किंवा आम्ही तेवढे रेज करू शकत नाही, तर मग त्या केसमध्ये काय. तर पी एम सीनी सांगितलं तुम्ही प्रत्येकाने तुम्हाला किती एक्स्ट्रा एरिया पाहिजे आहे ते तुम्ही कमिटीला सांगा, तुमच्या रिक्वायरमेंट्स कमिटीला सांगा. त्या रिक्वायरमेंट्स कमिटीने गोळा केल्यानंतर रिक्वायरमेंट्स कमिटीकडून आम्ही घेऊ. त्या रिक्वायरमेंट्स घेतल्यानंतर आपण बिल्डर अपॉइंट करू, बिल्डरला त्या रिक्वायरमेंट्स देऊ, बिल्डर त्या रिक्वायरमेंट्स आर्किटेक्टला देईल, आर्किटेक्टला दिल्यानंतर मग तो प्लॅन तयार करेल. नॉट नेसेसरी की कोणाला समजा 200 पाहिजे एक्स्ट्रा तर ते 200 प्रमाणेच सगळा प्लॅन होईल. कदाचित त्या 200 वाल्याला अजून 100 म्हणजे 300 टोटल 300 घ्यावा लागेल, 100 अजून वाढवावे लागतील किंवा 50-60 कमी करावे लागतील. अशा प्रकारचे फायनल कॅल्क्युलेशन्स येतात तिकडे. तिकडे पण पी एम सी नेमून सुद्धा कुठेही एक्झॅक्ट कन्स्ट्रक्शन किती बनणार या स्टेजला माहिती नाही. आर्किटेक्टला ह्या जेव्हा सगळ्या रिक्वायरमेंट्स देतात त्याच्यानंतर जे कॉम्प्रिहेन्सिव्ह फिजिबिलिटी रिपोर्ट बनतो, त्या कॉम्प्रिहेन्सिव्ह फिजिबिलिटी रिपोर्टमध्ये या सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या असतात. तुमचा टोटल कन्स्ट्रक्शन एरिया किती होणार, टोटल फ्लॅट्स किती बनणार, टोटल फ्लॅट्स पर फ्लोअर किती असणार, तुमच्या टॉवरची हाईट किती असणार, ह्या सगळ्या गोष्टी कॉम्प्रिहेन्सिव्ह फिजिबिलिटी रिपोर्ट जो बनतो त्याच्यामध्ये मेन्शन केलेल्या असतात. सचिनजी, जसं आता साहेबांनी सांगितलं, तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण आपल्याकडे आपली प्लॉट साईज आहे, त्यामुळे आपण जे आता टेंटेटिव्हली बोलतोय तर लोकांना ती आयडिया पण येणार नाही ना की तुम्ही एक्झॅक्टली किती देताय आणि आम्ही एक्झॅक्टली घ्यायचा किती ॲडिशनल. लक्षात आलं का तुमच्या? फॉर एक्झाम्पल तुम्ही आता मिनिमम सांगताय की आम्ही तुम्हाला 1200 स्क्वेअर फीट आपण जर सेल्फ डेव्हलपमेंट केलं तर ते मिळणार आहे. ओके, तर मग लोकांना थोडंसं जम्बलिंग होऊन जाईल की मी एक्झॅक्टली किती मागू. मे बी उद्या तुम्ही कॅल्क्युलेशन केल्यानंतर तो 1200चा 1400 पण होईल, तर लोकांची रिक्वायरमेंट कमी होईल. नाही नाही, हे ह्या ज्या गोष्टी आहेत ना, आता राहुलने आणि नागेशजीने क्वेश्चन विचारला, हे आपलं सेकंड स्टेपचं आहे. ओके, आताची आपला जो अजेंडा आहे ऍटलिस्ट त्याच्यासाठी जसं साहेबांनी सांगितलं ना, त्याच्यासाठी नाही नाही, मी काय म्हणतोय, आपल्याला 1200 मिळणार एवढं नक्की आहे मिनिमम. ओके, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आपल्या चर्चा चालू आहे त्या सेकंड स्टेपमध्ये येणार. आजचा आपला फक्त निर्णय घ्यायचा आहे की सेल्फ रिडेव्हलपमेंटला जायचं आहे का बिल्डर रिडेव्हलपमेंटला जायचं आहे. आता इथे बिल्डरचं जे चालू होतं, सचिन एक मिनिट मला अजून कंप्लीट करू दे थोडं. नाही, तुला यू डिडंट अंडरस्टँड द क्वेश्चन. No, I completely understood your question. Let me complete. The only thing is that this Let me question complete. should come in next step. 1 second. See, that's what I'm saying. You didn't understand the question. Now, ये मीटिंग आपने बुलाया है फाइंड आउट करने के लिए वेदर आपको सेल्फ रिडेवलपमेंट करना है या बिल्डर के साथ करना है. करेक्ट है? अगर वो कॉल लेना है कि हमको भाई बिल्डर के साथ जाना है या सेल्फ में जाना है, तो उसके लिए अगर आप लोग ने कुछ कैलकुलेशन, आई एम नॉट टॉकिंग अबाउट अ परफेक्ट चाहिए मुझे ना, आपने बोला 1500 ही रहेगा मिलेगा सब क्या, वो नहीं, कुछ थोड़ा भी कुछ कैलकुलेशन रहेगा क्या भाई. अगर आप सेल्फ रिडेवलपमेंट में जाते हो तो आपको 1400 मिलेगा, अगर आप बिल्डर के साथ जाते हो तो 1000-1100, वो कुछ तो आइडिया रहेगा. अगर ये आइडिया रहेगा
it will be easier for the members to take a call whether we whether we should go for self or we should go for the builder. I was coming to the calculation part only. Yeah, but we are not getting the answer. That's what I'm telling you. So what I said, I was coming to that part only, calculation. तर आपला प्लॉट एरिया जो आहे ना 5698 स्क्वेअर मीटर. मला फक्त एकच सांगायचं आहे की आपण जरी म्हटलं असेल की आता आपण किती एरिया मिळणार, तर मी तुम्हाला सांगतो किती एरिया आणि काय. माझ्या वडिलांचं घर आहे, तिथे बिल्डर रिडेव्हलपमेंट चालू आहे. ते एक सिम्पल कॅल्क्युलेशन आहे. तुमचा एरिया इंटू 3 जेव्हा तुम्ही सेल्फ करता आणि तुमचा एरिया इंटू 2 जेव्हा तुम्ही बिल्डरकडे जाता. त्याचं उदाहरण म्हणजे आता आमचा एरिया आहे 290, तो बिल्डर देतो आम्हाला 600 समथिंग. ओके, आता पूर्वारंगमध्ये तुम्ही गेलात, त्याने घेतलं आहे 960. हे रिअल एक्झाम्पल आहे तुमच्यासमोर. रिअल तुम्ही वर्कआउट करा नाही करा, आता आपली स्टेज नाही आहे वर्कआउट करण्याची पूर्णरित्या. पण हे गणित आहे ना, इंटू 2 आणि इंटू 3 हे सिम्पल आहे. मग कसं होतं कॅल्क्युलेशनचं? एक मिनिट राहुल, एक मिनिट मी थोडं कॅल्क्युलेशनचं सांगतो. एक मिनिट. असं ऍक्च्युअल असं ऍक्च्युअलमध्ये नाही आहे. जनरली काय होतं, ज्या वेळेला बिल्डर येतो ना साहेब, तर त्यावेळेला साधारणपणे 35% मॅक्झिमम जे कॅल्क्युलेशन आहे त्याच्यावर 35 to 40%, अदरवाईज नाही तर नाही, तुम्ही जे म्हणतायत ना मिनिमम 30 आम्हाला एक्स्ट्रा मिळणार. नो, ॲडिशनल म्हणजे आता समजा आता तो म्हणजे तुम्ही बोलतात 100% नाही देणार. नाही, आय कॅन प्रूव्ह इट हिअर. असं नाही होत. तुम्ही माझ्या बरोबर या, मी देवनारला राहतो. देवनार बाग म्हणून सोसायटी आहे, जे आत्ता पूर्वंकाराबरोबर डील केलेलं आहे. द बिल्डर इज गिव्हिंग द 100%. मी इंटरव्ह्यू करू नागेशजी? एक मिनिट थांब ना. द बिल्डर इज गिव्हिंग 100% पूर्वंकारा. तुम्ही पूर्वंकाराकडे जाऊन बोलू शकता. पण मला वाटतं तुमच्या बाजूची सोसायटी बघा ना, तुम्ही बाजूच्या सोसायटीचं एक्झाम्पल द्या. बाजूच्या सोसायटीने सेल्फ केलेलं आहे, त्यांनी 1800चा एरिया घेतलेला आहे. 2090 अजून एक्स्ट्रा घेतलेला आहे. मी तुम्हाला जे सांगतो कॅल्क्युलेशन, ते जे मी अटेंड केलेलं आहे तिथे 290च्या एरियाला जर तुम्हाला 600 देतोय बिल्डर, तसं तुम्ही फंजिबल. ती सोसायटी मी सांगत नाही मुंबईची आहे, ती कोपरखैरण्याची सोसायटी आहे, सेक्टर 22. मी जे सांगतोय ते तुम्हाला जे सिम्पल आहे, जे सिम्पल सांगता येईल ना, जे मी पाहिलंय, जे मी ऐकलंय ते सांगतोय. कॅल्क्युलेशन सगळे आपल्याकडे आहेत, सगळे पेपर्स ठेवलेले आहेत, कॅल्क्युलेशन येतीलच. आप लोगों के पास डाटा बहुत कम हो रहा है. फर्स्ट ऑफ ऑल क्या है ना, मेरा जो जानकारी है, हमारा टोटल एरिया कितना, टोटल एरिया में हमारा मैक्सिमम क्या बन सकता है, कितने एरिया कंस्ट्रक्शन कवर कर सकता है, और टावर कितना ऊंचा हो सकता है, क्योंकि सनपाड़ा में लिमिटेशन है कितना टावर हो सकता है, तो कितना उसमें रूम आने वाला है, दैट मीन्स फ्लैट कितना आने वाला है. हमारा 100 जो फ्लैट्स है, ये 100 फ्लैट्स का तो 100 आपको देना ही पड़ेगा. तो उसके लिए अब कितना टावर का प्रपोजल है, हम लोग खाली डिस्कस कर रहे हैं, मगर कंस्ट्रक्टिव कुछ नहीं आ रहा है. अगर सेल्फ डेवलपमेंट में करने के लिए हम जाएगा तो हमको हमारा इन्वेस्टमेंट क्या रहेगा वो हमको मालूम नहीं पड़ रहा है, जो हम सेल्फ में जाए कि बिल्डर में जाए. तो ये क्वेश्चन जो लास्ट का क्वेश्चन है, हमारा इन्वेस्टमेंट कितना रहा है, उसका कॉन्क्रीट आंसर आज के दिन में है हमारे पास. अगर उसका कॉन्क्रीट आंसर, नॉट वेग आंसर. नहीं, मेरा इसका पहले आंसर तो देने दो. एक मिनट सर, कितना इन्वेस्टमेंट लगेगा? अगर 1200 ही लेना है तो कुछ भी कंट्रीब्यूट नहीं करना है. एट दिस पॉइंट ऑफ टाइम वी हैव दिस मच इंफॉर्मेशन. नहीं, आप कंट्रीब्यूट नहीं करना बोले तो उसका फाइनेंस कहाँ से आएगा, कैसे आएगा, वो भी आपको डिस्कस करने का.
सबको क्लियर कर देने का है ना, जो That's a good इधर question. से हम ये बैंक से हम इतना इंटरेस्ट में हम लेंगे तो इसका ये कंडीशन है, हमको ये साल में भरने का है, खत्म करने का, नहीं तो इंटरेस्ट बढ़ जाएगा। हु विल बी रिस्पॉन्सिबल फॉर दैट इंटरेस्ट? हाँ पूरा टोटल अभी- प्लानिंग आप अभी- बताओ, तब हम अभी- बता पाएंगे कि हम बिल्डर में जाएगा कि हम सेल्फ में जाएगा। सेल्फ में जाएगा तो इट्स वेरी मच, वो तो इजी है। अगर हम घर का काम करेगा, हम घर का भी जैसे शादी बाड़ी में हम इवेंट मैनेजमेंट को क्यों देता है, जब हम संभाल नहीं पा रहा हूं बोल के, इसके लिए हम वो लोग को दे देते हैं, वो लोग उसका प्लानिंग के हिसाब से सब कंप्लीट कर देगा। अगर हम बिल्डर को देता है ना, वो उसका हिसाब से देखेगा, तो कोई तो फ्री में करेगा नहीं। हम जब सेल्फ डेवलपमेंट करेंगे कोई तकलीफ नहीं, सेल्फ रहेगा। मेरा एक ही इंटरेस्ट है, हमको कितना इन्वेस्ट करना पड़ेगा, कितना एरिया मिलेगा, वो तो सबके लिए स्टैंडर्ड होगा। हमारा इतना कंस्ट्रक्शन प्लॉट है, हम इसमें इतना टावर ही बना सकते हैं, हम इसमें 10 टावर नहीं बना सकते हैं। तो वो सब इंफॉर्मेशन आप दे दो, और मेरा एकदम लास्ट जो है इन्वेस्टमेंट कितना है वो दे दो, तब हम आगे आपको बोल पाएगा जी नहीं भाई मेरा पास पैसा नहीं है, मैं सेल्फ डेवलपमेंट में नहीं जा सकता हूँ। हाँ, तो अभी तक हम जहाँ जहाँ पे भी कंप्लीटेड सेल्फ रीडेवलपमेंट के प्रोजेक्ट जो देखे, उन लोगों ने भी जो प्रोसेस फॉलो किया है वही प्रोसेस हम भी फॉलो कर रहे हैं। कि फर्स्ट स्टेज में कंक्रीट पूरा प्रोजेक्ट के बारे में इंफॉर्मेशन किसी को भी नहीं, पूरा प्रोजेक्ट के बारे में 100% इंफॉर्मेशन किसी को भी नहीं रहता है। रही बात फाइनेंस की, कुछ महीने पहले तक मेरी एक लिमिटेड इंफॉर्मेशन थी फाइनेंस की कि यार हमको सीसी तक खुद सेल्फ कंट्रीब्यूट करना है, और बाद में सीसी आने के बाद अपने को बैंक से लोन मिलता है। ये कुछ महीने पहले तक इंफॉर्मेशन थी। ओके, वन मिनट, अरे 1 मिनट ना, 1 मिनट। तो सुनो ना, कुछ महीने पहले तक ये इंफॉर्मेशन थी मुझे, बट हम यहाँ दूसरे जगह पे भी गए, अभी ऑप्शंस फाइनेंस के बहुत सारे हैं जो हमें पूरे ऑप्शंस अभी पता नहीं है। ओके, दूसरा ऑप्शन एक हमें समझ में आया बाद में, अभी 2 महीने पहले, कि आपको कुछ भी कंट्रीब्यूट किए बिना 100% भी प्रोजेक्ट फाइनेंस मिल जाता है, बट उसके टर्म्स एंड कंडीशंस अलग है। तो एक एक ऑप्शन अपन एक्सप्लोर कर रहे हैं। एट दिस पॉइंट ऑफ टाइम हमें भी ये फिनांस के बारे में पूरा इंफॉर्मेशन नहीं है, बट हम जहाँ जहाँ पे भी गए ना, उन लोगों ने जो प्रोसेस फॉलो किया है वही प्रोसेस एट दिस पॉइंट ऑफ टाइम वी आर फॉलोइंग। सेकंड, राउत मैं ये बोल रहा हूँ, आपको मालूम नहीं है, ठीक है, जिसको मालूम है, सपोज जिसका साथ कोई उसका दोस्त है, कोई उसका दामाद है, कोई उसका कुछ भी है, कोई बैंक मैनेजर है, उनको लाके उनको बुला के उनका ओपिनियन आप ले लो। मेरा ये प्रोजेक्ट है, इसमें हमको मैक्सिमम कितना मिल सकता है। अभी सानपाड़ा में नहीं है तो 10 बैंक है, 10 बैंक में आप किसका पास किया है, किसी को अप्रोच आप किया है क्या? सर अप्रोच नहीं किया है, पर बैंक इज नॉट द ओनली ऑप्शन। एफडीआईज है, कैनेडियन पेंशन प्लान, ब्रिटिश पेंशन प्लान, जो 3% 4% लोन्स पे प्रोजेक्ट फाइनेंस करते हैं। ये जानकारी है, हमने अप्रोच नहीं किया है। जैसे आपको जानकारी है कि बैंक से हमको लोन मिलता है, राइट? आप अभी हम सब लोग तो जाके हमेशा लोन लेते नहीं है, पर हमको जानकारी होती है। वैसे एफडीआईज का एक ऑप्शन है, ओके, पर उसका टर्म्स एंड कंडीशंस वो एक्सप्लोर करेंगे बाद में। नहीं बात में नहीं, अभी मेरे को पैसा अगर इन्वेस्ट करना है, हमको you हम don't have चूज to किया, invest मेरे the को money. सेल्फ में जाने का है, सो आई शुड नो जब मेरा को कितना इन्वेस्ट करना है, मैं उसका लायक है क्यों। मेरा नौकरी और 2 साल है, मैं आपको और 5 साल में आप घर देने वाला है, वो हम खींच पाएगा क्या? हाँ, सो यू डोंट हैव टू इन्वेस्ट एनीथिंग, यू डोंट हैव टू कंट्रीब्यूट। आप ऐसा बोल देने से हम लोग नहीं, क्योंकि वी आर इन कंस्ट्रक्शन लाइन, वी नो। जो एक प्रोजेक्ट होने के बाद अगर सपोज इसमें आपका 50 आदमी का एक कॉन्सेंट है, बाकी 50 आदमी का कॉन्सेंट लेने के लिए आप क्या करने वाला है? अभी पैराडाइज में एक आदमी पूरा हिला के रख दिया था। यू आर रॉन्ग, वो एक आदमी मेरे कांटेक्ट में है, क्या चल रहा है जो मुझे है पूरी हमको इंफॉर्मेशन जो बाहर मिला है, हम तो पूछा नहीं है, हमको जो बाहर मिला है उसका इतना डिले हुआ, वो ओनली 1%। नहीं, मैं क्या बोल रहा हूँ, हाँ। उसका प्रेसिडेंट के साथ भी मेरा मीटिंग हुआ है। हाँ। हम 5 लोग थे वहाँ पे, हाँ। और वो जो प्रॉब्लम क्रिएट करने वाला था
उसको भी मैं अच्छी तरह से जानता हूँ, ही इज अ फ्रेंड ऑफ माइन नाउ। ओके, वो ठीक है, मेरा कहने का वो एक आदमी था। इशू अभी क्या, इधर हमारा इशू 100 क्या आदमी है में- वो मुझे 100 आदमी में 50-60 आदमी का कॉन्सेंट है, बाकी 40 आदमी का कॉन्सेंट आप कैसे लेंगे? हाँ, ओके, हाँ, प्रोजेक्ट आप हाँ कर लिया, बाकी पैसा कौन देने वाला है, उसको उठाने वाला है कौन, उसको वही भी मेरे को दो, यस यस, दो वर्सेस, हाँ यस, मेरे को क्लियर कट होना चाहिए हमारा इन्वेस्टमेंट क्या है। मुझे एक ही लग रहा है, आप पूरा रोड मैप दो कि ये स्टेज पे ये होगा, ये स्टेज पे ये होगा, ये स्टेज पे ये होगा, इतना पैसा निकालना पड़ेगा, इतना पैसा नहीं निकालना पड़ेगा, वो सब दो, आराम से हाँ कर देंगे सब। आप सिर्फ बोल रहे हो कि मुझे 2 स्टेप का मालूम है, आगे का मालूम नहीं। अभिमन्यु चक्रव्यूह में फंस गया, श्री कृष्ण बचा नहीं पाया, हमको कौन बचाएगा? आता काही मला थोडंसं असं म्हणायचं याबाबत, 1-2-3 सदस्यांचं मी आता ऐकलं, तर त्या सदस्यांच्या बोलण्यावरून मला असं समजलं की आपण एखाद्या विकासकाशी जसं काय आता बाइंड होतोय अशा प्रकारचं ते त्यांचं बोलणं वाटतं, पण आपण कुणाशी ह्या याच्यामध्ये आपले हात आपण कुणाशी बांधलेले नाहीत. जरी तुम्ही आज सेल्फ डेव्हलपमेंटचा तुम्ही निर्णय घेतला, तो निर्णयाने तुम्ही काय बांधलेले नाहीत. तुम्हाला 6 महिन्याने तुम्हाला आणखीन काय ओपन पॉलिसी आहे तुम्हाला. तेच जर तुम्ही विकासकाकडे गेलात तर आज नुसता विकासकांना बोर्ड लावला तर कोर्ट केसेस चालू होतात. आणि आज आपल्याला 6 महिन्यानं तुमची फायनान्स स्ट्रॅटेजी फेल होऊ द्या किंवा तुम्हाला काही मंजूर नाही आहे, तुम्ही फेरविचार करायला तुम्ही जागा ठेवताय. मग तुम्हाला एवढे तुम्ही बिल्डर, समजा तुम्ही बिल्डर व्यवसायात आहात किंवा हे व्यवसायात आहात, आपण प्राथमिक स्टेजला नो रिस्क घेता काही तुमच्या समोर ठेवलं जातंय. तुम्ही आता मला सांगता की 100% हेच सांगा तेच सांगा, नाही पुढे पुढे जाल तसं तुम्हाला समजेल. आणि जर नाही झालं, तुम्हाला जर होत नसेल तर तुम्हाला 6 महिन्यानंतर परत तुम्ही विकासक आणू शकताय, तुमच्या आवडीचा विकासक आणू शकताय, त्यात कोणतीही तुम्हाला अडचण नाही आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही हात बांधलेले नाहीत तुमच्यासाठी की आज जरी तुम्ही एखाद्या, माझं म्हणणं आहे तुम्ही जर तुम्ही सेल्फ डेव्हलपमेंट घेतलाय करत असाल, आज जरी वोटिंग केला तर त्यासाठी तुम्ही जागा ठेवताय. आणि ह्या जागा ठेवल्यामुळं तुमच्या नॉलेजमध्ये पण सगळ्यांच्या वाढ होणारच आहे. मी विकासकाशी कोणत्या प्रकारे कोणत्या नियमाने जरी पुढे मला भविष्यात यायला लागलं तर कसं मी विकासकाशी बोललं पाहिजे, कोणते क्लॉज ठेवले पाहिजे, कोणत्या अटी ठेवल्या पाहिजेत, ते सुद्धा तुम्ही 6 महिन्यात शिकणार आहात. आणि आता तुम्ही फायनान्सच्या ज्या स्ट्रॅटेजी सांगताय, तुम्ही वेट करा ना, तुम्हाला 6 महिन्याने तुम्ही परत आली हे आम्हाला आवडत नाहीये. म्हणजे तुम्ही काय बाहेर नाही कुठं, हे माझं वैयक्तिक मत आहे. प्रत्येकाची मतं वेगळी असू शकतात, कोण कुठल्या क्षेत्रामध्ये तज्ज्ञ आहे त्यानुसार तो मतं मांडू शकतो. चेअरमॅन सर, मी एकच बोलतोय, या सरांनी जे बोललो मी ऐकलो. अँड फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, आय एम नॉट फ्रॉम द बिल्डर लॉबी, आय एम अ बँकर बाय प्रोफेशन. माझा बिल्डरशी कोणाची काही हे नाही. माझा एकच प्रश्न होता, आणि मी स्टार्टिंगपासून मी रिडेव्हलपमेंटसाठीच मी फाईट करतो, तुम्हाला तर माहीतच आहे. माझं फक्त एवढंच मी विचारतोय की बाबा आम्ही सेल्फमध्ये गेलो तर आम्हाला किती स्क्वेअर फीट मिळणार, जर बिल्डर बरोबर गेलं तर आम्हाला किती स्क्वेअर फीट मिळणार. हा सोपं प्रश्न समजत नाही तर आय कांट हेल्प इट. हॅलो 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 नागेश सर एक मिनिट. नाही सचिन एक सेकंड. सगळ्यात पहिलं हे आम्हाला क्लिअर करायचं आहे की सगळ्यात पहिले एक क्लिअर करायचं आहे ना की जर का तुम्ही म्हणत असाल की पेपरवर लिहून द्या, डॉक्युमेंट करून द्या, तर आमचं उत्तर हे राहील, कमिटीने लिगली कोणाला अपॉइंट केलेलं नाही की ज्याने आम्हाला लिहून दिलेलं आहे आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये आम्ही कमिटी
सोसायटी मेंबर्सला देऊ शकत नाही. पहिली गोष्ट, आम्ही रायटिंग मध्ये काही विचारलेलं नाही. आम्ही तुम्ही म्हणताना डॉक्युमेंट करू शकता का म्हणून आता तुम्ही बोललात ना सचिनला. नाही, मी सचिनला एक तुम्ही अहो सर आता तुम्ही बोललात ना, तुम्ही बोला 1200 देतो 1200 देतो. लिहून देता का बोलला ना तुम्ही काका, त्यामुळे ऐकून घ्या. ठीक आहे, ठीक आहे. लिसन 1 सेकंड. आज तुम्ही मीटिंग कशासाठी बोलवलेलं हे बघा, आहे? 1 सेकंड. मीटिंग बोलवलेलं आहे टू टेक अ डिसिजन वेदर टू गो विथ द बिल्डर और बरोबर सेल्फ. बरोबर. बरोबर आहे. तर मी काय विचारतोय, माझं एकच छोटस क्वेश्चन आहे का बा, तू सेल्फ रिडेव्हलपमेंट मध्ये गेलं तर तुम्हाला किती स्क्वेअर फीट मिळणार आणि बिल्डर बरोबर गेलं तुम्हाला किती स्क्वेअर फीट ठीक आहे. मिळणार? हा सोपं क्वेश्चन आहे. हा. बाकी मी काही ठीक विचारत आहे. नाही. आता जे स्टडी केलेला आहे इंटरनली आणि जो रेफरन्स आम्ही बाहेर जाऊन एन्क्वायरी त्यांची केलेली आहे कमिटीने किंवा काही सोसायटी मेंबर्सला सोबत घेऊन जो स्टडी केलेला आहे त्या हिशोबाने जर का म्हटलात ना, जसं सचिनने सांगितलं की एक मिनिमम 1200चा एरिया आपण एक्सपेक्ट करू शकतो फ्युचर रिडेव्हलपमेंट सेल्फमध्ये. आणि जर का बिल्डरसाठी गेलो तर तो थोडा 20 to 30% म्हणजे एक अराउंड 900च्या आसपास येऊ शकेल. अजून तसा एक कॉन्क्रीट असा आकडा घेण्यासाठी आपल्याला ती स्टडी करण्यासाठी किंवा त्याला ॲनालाइज आणि प्रॉपर डॉक्युमेंटसाठी एक स्टेप पुढे गेल्यावरच ते करता येईल आपल्याला. हॅलो 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 नाही नाही, तो 1200 मिनिमम बोलला नागेश सर. आणि तो 1400 पर्यंत जाऊ शकतो असं हे बोललेलं आहे. हे बघा नागेश भाऊ नागेश भाऊ आणि नागेश सर. नाही नागेश भाऊ, एक मिनिट हो हो नाही ऐकून घ्या. आणि कृपया करून इथे जे कमिटी आकडे सांगते ते तसेच आकडे पकडू नका. कमिटीने हा एक सेल्फ स्टडी म्हणा किंवा एन्क्वायरी बेस काढलेला काउंट आहे आणि तुम्हाला लिगलीसाठी आम्ही डेफिनेटली तो पेपरवर्क जेव्हा आम्हाला समोरून येईल किंवा आपण जेव्हा नेक्स्ट फेजला जाऊ तिथे त्यांना अप्रोच केल्यानंतरला जो डॉक्युमेंटेड एरिया भेटेल तो आपण परत कन्वे करणारच आहोत ॲक्च्युअलमध्ये. हां आपण ऑलरेडी काही सजेशन्स घेतलेले होते जसे प्रभू सरांकडून सुद्धा आणि प्लस बाकीचे काही सोसायटीजला आपण व्हिजिट केलेले होते रिडेव्हलपमेंटचे. तर त्या संदर्भातूनच आपल्याला हा डेटा भेटलेला आहे. आता मी घेऊ. हां प्लीज तुम्ही चालेल. हां बोला. तर इन टर्म्स ऑफ द स्क्वेअर फीट तुम्हाला मिनिमम बेअर मिनिमम 1200 ॲज पर दी कॅल्क्युलेशन. ओके सेल्फमध्ये. ओके अँड इट कॅन व्हेरी डिपेंडिंग ऑन वॉट वी टेक इन टर्म्स ऑफ ग्रीन झोन ब्ला 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 ब्ला. इट कॅन व्हेरी फ्रॉम 1200 to 1500. With the builder it goes in the range of 35% to 55%. हाँ हाँ that's what I'm saying. एक सेकंड clearly you will get around 900 950 max is 1000. And secondly, when he is the expert, when you say कि I am going for builder, there are rules different. When you say you are going for self, the rules are different. So first we have to go step. You decide where you want to go. आपको दिल्ली जाना है, even I want to go to Delhi. But which way? Are you going by Indigo? Are you going by your own? That you decide. Then we are open. And all the time, no, all the time, minimum is 1000. Sir, minimum is 1200 if we go to self, and if we go to builder, minimum 950. It's in the range of builder is in the range of 35 to 50% or 55% with our on our square feet. No official builder has come in a way. हॅलो But नागेशजी, I'm just telling you. एक मिनिट नागेश. आम्ही आहे ना एका बिल्डरच्या आर्किटेक्टला असं अनऑफिशियल बोलवलं. एका बिल्डरच्या आर्किटेक्टला अनऑफिशियल बोलवलेलं आणि त्याच्याकडनं एक रफ आयडिया घेतली. तर आपलं टोटल एरियाचं जे बांधकाम आहे ते 2,76,000 समथिंग आहे आणि त्यानेही आपल्याला एक 900 950 देऊ असं सांगितलं होतं. पण हे आपण रफ कॅल्क्युलेशन करून घेतलं होतं ना, त्याला पैसे दिले ना काय
फक्त एक आयडिया घेण्यासाठी त्याला बोलवलेलं. तो आपल्या प्रेमाखातीर आला आणि त्याने ते रफ आयडिया देऊन गेला. तर 1200 हे आपल्याला कन्फर्म आहे सेल्फ रिडेव्हलपमेंटमध्ये. बिल्डरकडे गेलो तर आपल्याला ऑन एन ॲव्हरेज जे आपण बघतोय 950 1000 दिस इज द सिम्पल लॉजिक. तर त्यामुळे आपल्याला आता फक्त हेच डिसाईड करायचं आहे वेदर टू गो फॉर सेल्फ डेव्हलपमेंट और वेदर टू गो फॉर बिल्डर डेव्हलपमेंट. हा आजचा आपला एजेंडा आहे. त्याच्यावरती आणि फायनान्सच्या संदर्भातलं अजून अनऑफिशियली आपण बोलवलेलं जस्ट फक्त माहिती घेण्यासाठी. कारण का अदरवाईज डायरेक्ट आर्किटेक्ट जर अपॉइंट केला तर त्याला पैसे द्यावे लागतात. तर मी त्याला आपला मित्रच आहे त्याला जस्ट म्हटलं की येऊन तू बघ आणि जरा आयडिया दे मला की किती आमच्याकडे होऊ शकतात जर आम्ही बिल्डरला अप्रोच झालो. तर त्याने रफली कॅल्क्युलेशन केलं. म्हणजे मी एकटाच नव्हतो, सगळे होते आमची टीम. आणि त्या टीमसमोर कॅल्क्युलेशन करून त्याने दिलं आम्हाला. तर तो रफली एक 900 950 एरियापर्यंत जाऊ शकेल असं म्हटलं. तर या प्रश्नाचं उत्तर मिळालं ना आता. म्हणजे आपल्याला बिल्डर अँड सेल्फ डेव्हलपमेंट ओके. आता माहिती साहेबांचा एक प्रश्न आहे तो फायनान्सच्या रिलेटेड. तर ती माहिती आता आपल्याला पुढच्या स्टेपमध्ये किंवा थोड्या दिवसात आपण ते घेऊ. फक्त आजचा आपला जो एजेंडा आहे तो आपण पूर्ण करून घेऊ आणि त्याच्या पुढे मग आपण फायनान्सचं पण आपण प्रॉपर योग्य मार्गाने हे करून पुढे जाऊ आपण. मुझे लगता है कि देखिए हम कोई बिल्डर नहीं है और हम कोई नहीं, हम सेल्फ कर रहे हैं. और इसके लिए हम काफी घूम रहे हैं, काफी इंफॉर्मेशन ले रहे हैं, काफी चीजें हम लोग बहुत 4 बार सोच के कर रहे हैं. और इसके साथ आप आ जाएंगे, अपनी एनर्जी जो अभी क्वेश्चन करने के लगा रहे वो अगर आप साथ मिलके आएंगे तो शायद ये प्रोजेक्ट जल्दी होगा और बड़े शान से होगा. क्योंकि ऐसे प्रोजेक्ट हो चुके हैं और ऐसे प्रोजेक्ट हो चुके हैं जिसको हमने विजिट किया है. वो हमसे भी फाइनेंशियली वीक पर्सन है जिन्होंने किया है कंप्लीट ये काम, वो भी कोविड के टाइम. नहीं, मेरा जो पर्सनल एक्सपीरियंस था जब हमारा बिल्डिंग एक्स्ट्रा मैंने FSI हो रहा था ना, वी हैव द बैड एक्सपीरियंस फॉर मी. उसमें क्या हुआ, जो लोग कमिटी में था उसका रूम पहला हो गया, जो लोग कमिटी में नहीं था उसका बाद में हो रहा है. उसका होगा, उसका बाद होगा, इसका बाद होगा. अभी भी मैं देख रहा हूँ. आप सेल्फ की बात कर रहे हैं? मैं कुछ भी बात कर रहा हूँ. अभी सेल्फ की या बिल्डर की? नहीं, जो आपका एक्सपीरियंस है. अभी हमारा जब FSI हो रहा था हमारे जो फर्स्ट FSI जो एक्सटेंशन हुआ उसका बात कर रहा हूँ. उसमें हम वो अरोड़ा साहब को मालूम ही है. वो मैं अभी मुझे याद आ गया वो टाइम पे भी कोर्ट केस हुए थे. आप तो कुछ भी नहीं ज्यादा बोल सकते. मैं बोला तो कोर्ट केस हुए थे वो टाइम पे. नायर जी करेक्ट. कैसे कैसे हैंडल किए अपन को मालूम है. ठीक है. अभी ये सब एक्सपीरियंस मुझे है. मैं बोल रहा हूँ क्या, ये कमिटी थोड़ा मिक्स करके आप लीजिए. आपका कमिटी का अंदर से भी जो मैनेजमेंट कमिटी है उसमें भी लीजिए. अभी इधर जो अपोजिट में जो लोग बैठा है वो लोग को भी लीजिए. जो लोग को एक्सपीरियंस है रियली उनका साथ फाइनेंस के साथ कंस्ट्रक्शन के साथ इन्वॉल्व है जो लोग, वो लोग को आप लीजिए सर. और हमारा जो मैनेजिंग कमेटी है उसका उनको कुछ इन्वॉल्वमेंट नहीं रहेगा सर. जो हमारा ये जो हो रहा है अलग कमिटी कीजिए. माहिती साहेब जुने विषय तुम्ही काढू नका. आता आपण आता सगळ्यांना विचारून काम करतोय. मी आता बघा काय सांगतोय का, आपण सेल्फ डेव्हलपमेंटला जातोय म्हणजे सगळ्या पॉवर आपल्याकडे आहेत. आपण टायअप नाही झालो बिल्डरकडे. उद्या आपल्याला नाही जमलं 3 महिन्यामध्ये, पेपरवर्क नाही जमले, आमची माणसं नीट नाही आहेत, वी आर फ्री टू गो टू बिल्डर. सी आपण आता स्वतः प्रयत्न करतोय. लेटेस्ट ट्राय फायनान्स कसा उभा करायचा, काय कसा करायचा, लेटेस्ट पेपर स्टार्ट करूया.
पेपर वर्क स्टार्ट करूया. एकदा डेव्हलपरकडे गेलो ना तर मागे येता येत नाही. इथे आपल्याला काम करता येईल. इफ वी आर नॉट सक्सेस इन आवर लेवल तर आपल्याला पुढची स्टेप आहे ना. आज आपण सगळी उत्तर कुठे देतोय? आज सेल्फ डेव्हलपमेंटला लोक जात आहेत आजूबाजूला, ते पण झिरोच आहेत ना आजच्या कंडिशनला. बरं खरोखर मी तुम्हाला काय सांगतोय की आता बघा, ऐका ना, तुम्ही कुठला तरी एक जुना एक्सपिरियन्स सांगितला, त्याच्या पुढचं मी सांगितलं ते त्यावेळेच्या कोर्ट केसेसला त्यावेळेला इलेक्शन पण घेतली. आय वॉज द इलेक्शन ऑफिसर ओव्हर इयर. यू मे बी नोईंग. हां, तर ते सगळे वाईट अनुभव आपल्याकडे आहेत. मग ते वाईट अनुभवातून सुद्धा आपण शिकलेलो आहे. म्हणून आपण आता काय चाललोय, सेल्फ डेव्हलपमेंटचा विषय का घेतो? फायनान्स, मला पण डाऊट होता फायनान्स कसं उभं करणार, टीम आपली बरोबर आहे का, हे सगळं आहे. पण ज्या ज्या काही ठिकाणी कामं चाललीत ना ती शून्यातूनच चाललेली आहेत. उद्या आपण आता पेपरवर्क घेतले, पेपरवर्क तर मूव्ह होऊ द्या, त्याच्यामध्ये फायनान्स आला तर तुम्ही विचार करू शकता. तुम्ही त्या दिवशी असं बोलले होते की फायनान्स, अरे आहे ना बाबा, मी पुढचं येतोय ना. अरे बाबा मी येतोय. मैं इसके बारे में कहूँगा, जो भी ज्वाइन करना चाहिए वो काफी ओपन है, आप ज्वाइन कर सकते हैं. yesterday you was there in the formal meeting. I discussed that ये हम लोग 10 लोग हैं ना, 10 लोगों से 5 जन एक्टिव रहते हैं. हम मानते हैं ना, देखिए ना, हम भी मानते हैं. सुनिए ना मेरी बात. अरे बाबा मेरी बात सुनिए ना. कल की बात भूल गए क्या आप? मैंने यही बोला था की पॅरलल कमिटी एक डेव्हलपर कर रहे आपण, रिडेव्हलपमेंटची एक कमिटी फॉर्म करतोय. नुसती 5 लोकच बघणार नाहीयेत, 10 लोक एक रिडेव्हलपमेंटची कमिटी नेमतोय. त्याच्यामध्ये मी ऐका, माहिती ऐका. आपल्याकडे अमोल घेवाडे सीए आहेत, शिवरामन सीए आहेत, राहुल जैन सीए आहेत, तुकलिया सीए आहेत. मी ही फायनान्सवाली मंडळी पाहिली जी आपला फायनान्स कसं आपल्याला विचार घ्यायला. पंकज पाटील MBA फायनान्समध्ये आहेत, नीरज कनोजे LLB वकील आहेत. बघा मी ही नावं का घेतोय, सिलेक्टेड नावं अशी का घेतलेली आहेत, ह्या सगळ्या टीमचा प्रोफेशनल आहेत. आपल्याला टीमवर्कने काम करायचं आहे. 5 आता आपल्याला वापरायचे आहेत. अजून विचारलेलं पण नाही. ऐका ज्याचे अभी आपने सर, अरे बाबा अभी कुछ भी नहीं. जितना हमने सेल्फ डेवलपमेंट के एक्सपीरियंस लेके आए ना वही हम आपको बता रहे हैं. हम इधर गए इन्होंने ऐसा किया, उधर गए उनको इतना मिला, यही हम बोल रहे हैं. डर तो सब रहे सेल्फ डेवलपमेंट के बारे में, यार जाएंगे तो कैसा हो जाएगा. लेकिन सेल्फ डेवलपमेंट अगर फेल भी होएगा ना तो वी आर नॉट लूजर एट दिस स्टेज. अपने को 2-3 महीना तो ट्राई करने दीजिए सर. हाँ तुम्ही बोला ना. हा, तर ही मीटिंग आपली सेल्फ डेव्हलपमेंट किंवा की बिल्डर डेव्हलपमेंट करायचं ह्याच्यासाठी आहे, बरोबर. गेले काही 4-5 मीटिंगमध्ये वेगवेगळ्या सोसायटीमध्ये भेटलो. तो आम्हाला एक सिम्पल गोष्ट का की आतापर्यंत तुम्ही बिल्डर डेव्हलपमेंटमध्ये फेल झालेले कमीत कमी 20-25 प्रोजेक्टचे आपण नावं आपल्याला माहिती पण असतील की बाबा लोकांना रूम खाली करावं लागली, नंतर त्यांना रूम भेटल्या पण नाहीत. पण सेल्फ डेव्हलपमेंटचा असा एक पण प्रोजेक्ट आतापर्यंत ऐकायला नाही आला जो फेल झाला आहे करून. माझ्यावरूनच सिम्पली आपल्याला कळतं की सेल्फ डेव्हलपमेंट इज लाईक बेटर ऑप्शन आणि त्याच्यावरून तुम्ही डिसिजन घेऊ शकता. आणि बाकीचे कॅल्क्युलेशन बिल्डर मला बोलेल की 1200 स्क्वेअर फूट देतो करून, पण त्याचा प्रोजेक्ट सक्सेस होईल की नाही तुम्ही उद्या जाऊन बिल्डरला जाऊन पकडू शकत नाही. पण आता कमिटीवाले जर बोलतात तुम्ही उद्या जाऊन त्यांना पकडू शकता करून परत. तुम्ही 1200 बोलवता 1200 जा. आज आपल्याकडे पॉवर्स आहेत, आपण राजे आहोत, आपण डेव्हलपर आहोत. ऐका आता आम्ही मागच्या एका वीकमध्ये एक PMC आमच्याकडे आला, स्वतःहून आला. मला वाटतं त्याने हे दिलं कोटेशन. त्याने ऑफर देताना 1400 स्क्वेअर फूट दिली आहे ना, मीटिंगमध्ये आलेली. 1400 एक आमची मीटिंग झाली. तर म्हटलं लोक 1500 पण देतील, 1600 पण देतील. म्हणजे काम मिळण्यासाठी आपल्याला काही हवा दाखवतील. प्रॅक्टिकली ते नसतं तसं. आणि जेव्हा आम्ही येस सर That matter is finished. मैं वापस माइक यूज कर रहे, मेरा फैमिली का मेरा कसिन एंड ही इज एक्सपर्ट बिकॉज ऑफ दिस शॉक. वो कॉस्ट का मैं जैन सर मैं बोल रहा हूँ, वो टोटल कॉस्ट का बैंक गारंटी कोई देगा? मैं वही बोल रहा हूँ. तब तक तो डर होएगा ना,
Sir, my cousin is expired because of this shock. हा, मी लाईव्ह एक्झाम्पल देतो. सेक्टर 4चं बँक गॅरंटी दिली आहे, पण ती कितीची? ते 4 करोडची. नाही, तेच सांगतोय. टोटल बँक गॅरंटी कोण देत नाही. फक्त बँक गॅरंटी हा वर्ड ऐकतो आपण, पण आपल्याला फाईन ट्यून म्हणजे जे डिटेल्स असतात ते माहिती नसतं. हॅलो, आपली जी प्रिव्हियस SGM झालेली त्याच्यामध्ये विचारलं होतं की सेल्फ रिडेव्हलपमेंटला जायचंय की नाही जायचंय. त्यावेळी पण बरेचसे कन्सर्न, काही लोक बोलत होते की आम्हाला सेल्फमध्ये जायचंय, सेल्फमध्ये जायचं असेल तरच रिडेव्हलपमेंट करायचं आहे. तर ह्या मीटिंगमध्ये बसलेल्यांपैकीच बऱ्याच जणांनी त्यावेळी आम्हाला सांगितलं होतं की ह्या स्टेजला तुम्हाला फक्त रिडेव्हलपमेंट येस ऑर नो एवढंच तुम्ही फोकस करा. अशा काही जणांनी मला सांगितलेलं आहे. आय डोंट वॉन्ट टू टेक एनी वन्स नेम. नाऊ सेम पीपल आर आस्किंग क्वेश्चन्स अबाउट फायनान्स कसं होणार किंवा हे कसं होणार. वाय कांट तो सेम अप्रोच होऊ शकत नाही ते लोक. स्टेप बाय स्टेप तुम्ही आता इथे पण ठेवा ना अप्रोच. लेट्स डिसाईड वेदर वी वॉन्ट टू गो सेल्फ ऑर बिल्डर. ह्याच्यावरती फक्त तुम्ही वोटिंग करा. जो पुढचे जसे जे स्टेप बाय स्टेप येतील इन्व्हॉल्व करण्यात येईल आणि बेस्ड ऑन दॅट तुम्ही डिसिजन घ्या ना. वाय वी आर जम्पिंग द मंकी. तुम्ही 4 स्टेप 5 स्टेप का तुम्ही बोलताय तुम्ही, आणि सेम अप्रोच का ठेवू शकत नाहीत लोक. हा बायस्ड अप्रोच आहे. मग तसं असेल तर मग जे सुरुवातीच्या वेळी आम्ही सेम क्वेश्चन रेज करत होतो की जर सेल्फ असेल तरच आम्हाला रिडेव्हलपमेंटला जायचं आहे, पण त्यावेळी त्यांनी आम्हाला बोलू दिलं नाही. आम्हाला बोलले की नाही, तो हा नाही आहे, तुम्हाला सेल्फ का जायचं की बिल्डरला जायचं आहे, हा नेक्स्ट स्टेप आहे ती. इन द सेम वे दिस इज द स्टेप टू कन्सिडर वेदर यू वॉन्ट टू गो सेल्फ ऑर रिडेव्हलपमेंट. लेट्स नॉट डिस्कस एनिथिंग. फायनान्ससाठी आपल्याला पुढच्या स्टेप्स आहेत, त्यावेळी सगळ्यांना कन्सिडर करण्यात येईल. दिस इज द पॉईंट आय वॉन्ट टू मेक. पण मला वाटतं की पिक्चर क्लिअर साठी आपण त्या प्रभू सरांना जे एक्सपर्ट आहेत त्यांना बोलवलेलं. आपण लेक्चरला आलात की नाही माहित नाही, आणि परत आपण तेच प्रश्न विचारतायत. त्या लेक्चरला आलेलात की नाही तुम्ही? त्यांनी कॅल्क्युलेशन करून आपल्या समोर मांडलं होतं. मग तेव्हा आपण का विचारलं नाही असं काही? नाही असं नाहीये. तुमचे प्रश्न आहेत. नाही असं नाही. प्रश्न आहेत, प्रश्न विचारावेच लागणार. तुम्ही बसा. ऐका ना तिकडे साहेब. नाही ऑलवेज प्रश्न आले पाहिजेत, त्याशिवाय आपण कुठे स्टँड आहोत हे कळणार नाही. त्यामुळे तुम्ही बिंदास विचारा, कारण तुम्ही कमिटी मेंबर आहात तर तुम्हाला तो राईट आहे. तुमचा तो राईट आहे. तुम्ही कधी प्रश्न विचारू शकतात, त्यात काय नो डाऊट. आणि त्याचं उत्तर देणं आम्ही बांधील आहोत त्यासाठी. नाही डेफिनेटली तुम्ही कधीही प्रश्न विचारू शकता, तुमचा तो राईट आहे, आणि आम्ही त्याचं उत्तर देणं हे बांधील की. येस डेफिनेटली येस. एक मिनिट सगळ्यांनी जरा 1 मिनिट लक्ष द्या. सगळ्यांनी 1 मिनिट लक्ष द्या. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ज्यांनी प्रश्न विचारले त्या सगळ्यांचं मी ॲक्च्युली ॲप्रिशिएट करतो त्या सगळ्यांना. आणि तुम्ही जर बघत असाल, ऑब्झर्व करत असाल मेसेजेस, तर प्रत्येक मेसेजमध्ये लिहिलेले प्रश्न विचारा, डिस्कशन करा. आणि याचा अर्थ चुकूनही असा घेऊ नका की प्रश्न विचारले म्हणून कोणतरी नाराज होत आहे किंवा काय नाही. वी विल टेक ग्रेट केअर टू एन्श्युअर दॅट ईच अँड नॉट इवन अ सिंगल क्वेश्चन रिमेन्स अनआन्सर्ड. जर आम्हाला प्रश्नांची उत्तरं माहिती नसतील तर आम्ही बाहेर जाऊन तज्ज्ञांकडून प्रश्नांची उत्तरं घेऊन येऊ. जमलं तर त्यांना स्वतःला इथे आणून तुमच्या समोर प्रेझेंट करू, पण एकही क्वेश्चनचं आन्सर दिलं जाणार नाही असं होणार नाही. आम्ही पूर्ण प्रयत्न करू की त्या प्रश्नाचं उत्तर जेवढं योग्य उत्तर देता येईल तेवढं योग्य उत्तर द्यायचा प्रयत्न करू. नॉट नेसेसरी की तुम्ही विचारल्या माझ्याकडे आता प्रश्न असेल किंवा आपल्या 10 जणांकडे क्वेश्चन असेल. आता हे फायनान्समधले आहेत, त्यांना त्या गोष्टीतलं जास्त माहिती आहे, ते जास्त गाईड करू शकतात. आता मी कम्प्युटरमधला आहे, मी कम्प्युटरमधले जर काही क्वेश्चन्स विचारले तुम्हाला क्वेश्चन समजणार पण नाहीत. तसं ते कन्स्ट्रक्शनमधले आहेत,
आपल्याला प्रत्येक ज्याचा जो स्ट्रेंथ आहे प्रत्येकाला यूज करायचं, प्रत्येकाला आपल्याला इन्व्हॉल्व करायचं या सगळ्या गोष्टींमध्ये. मी तुमच्यापैकी कोणाला सांगितलेलं नाही, इथे ऑलरेडी काही नावं लिहून ठेवल्यात आमच्या मनात आहे की हा माणूस, हा रिसोर्सेस आपण यासाठी वापरू शकतो. फॉर एक्झाम्पल देव आहे, केमिकल इंडस्ट्रीमधला तो बाप आहे, आपल्याला त्याची पण आवश्यकता लागणार आहे. इकडे कुठे गेला तो तुकलिया, पुन्हा हे सीएज वगैरे आहेत, त्या सगळ्यांचे त्यांना न विचारता आम्ही ऑलरेडी म्हणजे डिसाईड केलेलं आहे की ह्या लोकांना आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये घ्यायचं आहे. आता त्यांना प्रत्येक इंडिव्हिज्युअली जाऊन नंतर प्रत्येकाला सांगणार आहे की बाबा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळी प्लीज हेल्प करा. असे आपले बरेच जण आहेत, सगळ्यांची नावं आता इथे घेऊ शकत नाही. हेलो सर, गुड इवनिंग. सबसे पहले तो पूरी कमेटी जो भी एफर्ट कर रही है उसके लिए थैंक यू. मैं विदाउट एनी कमेंटिंग ऑन सेल्फ डेवलपमेंट और बिल्डर प्रोस्पेक्टिव, मैं स्ट्रेट फॉरवर्ड कुछ 2-3 मैं पॉइंट्स रखना चाहता हूँ. मैं भी कमेटी उसका स्ट्रेट फॉरवर्ड आंसर दीजिए. फर्स्ट मेरा ये है कि हम लोग पुराने 3-4 सेशन हमने किए हैं वो सेल्फ रीडेवलपमेंट से रिलेटेड हुए हैं. तो मेरा जो काफ़ी टाइम से सुन रहा हूँ अभी सबको, तो मेरा ये थिंकिंग है क्यों ना हम एक सेशन किसी बिल्डर के साथ रख लें ताकि हम सबके डाउट क्लियर हो जाए. सर लेट मी फिनिश प्लीज. आप बिल्डर को यहाँ लेके आइए, अपन अरेंज करेंगे. यस, तो जैसे आपने आज बताया है कि है, तो हम लोग बिल्डर से या जिसकी भी नोन में कोई अच्छा बिल्डर है, हम एक सेशन रखते हैं ताकि सबके डाउट उस चीज़ से क्लियर हो जाएंगे. एक सबको एक बेसिक, देखिए सबको डीप नॉलेज किसी को नहीं है कि इसमें लीगल क्या होने वाला है, खर्चा कितने, क्योंकि बहुत सारे पॉइंट्स हैं. तो हमारा एक बेसिक ह्यूमन थिंकिंग क्या होती है कि मैं क्या दे रहा हूँ, मुझे क्या मिल रहा है, दैट्स इट. और मेरे को घर छोड़ के जा रहा हूँ तो मुझे प्रॉब्लम नहीं होनी चाहिए. तो बहुत सारे प्रोस्पेक्टिव हैं कि जैसे अब दोनों में कंपैरिजन मिल जाएगा कि एक्चुअल एरिया हमको क्या मिलने वाला है, लीगल इश्यूज क्या क्या आ सकते हैं. आज अगर हम लोग सेल्फ डेवलपमेंट में या बिल्डर पर्सपेक्टिव पे जाते हैं तो हमको फर्स्ट डे से रेंट क्या मिलने वाला है, डिपॉजिट क्या मिलने वाला है. तो मेरा ये एक सेशन हम लोग रख जो आप बोल रहे हैं ना, इसके बारे में ऑलरेडी 2-4 बार हमने बोल चुका है कि अब कोई बिल्डर लाना चाहता है, वहाँ प्रेजेंटेशन रखना चाहता है, ऑर्गेनाइज कीजिए, उसको बुलाइए, वी विल मेक एन अरेंजमेंट फॉर बिल्डर रीडेवलपमेंट. हम सब एफर्ट करेंगे तो क्यों नहीं होगा, क्यों एक बिल्डर का एटलीस्ट सेशन एक रखना चाहिए मेरे हिसाब से. तो मैं अगेंस्ट नहीं हूँ सेल्फ रीडेवलपमेंट के या न बिल्डर के फेवर में, ऐसा कोई पॉइंट नहीं रख रहा हूँ. ऑब्वियसली सेल्फ रीडेवलपमेंट में मुझे कुछ तो एक्स्ट्रा ही मिलेगा. जो आपने जो ये सजेशन दिया तो उसके लिए मैं पहले तो आपको धन्यवाद देता हूँ. सेकेंड थिंग, जहाँ तक मेरी जानकारी है, बिल्डर जब तक आप उसके साथ कुछ कॉन्क्रीट नेगोशिएशंस या बाइंडिंग नहीं होते तब तक वो यहाँ आके कुछ देता नहीं है. नहीं सर, गुड फेथ तो में भी काफी सेशन होते लाइए, आप गुड फेथ में लाइए. सर गुड फेथ में काफी सेशन, क्योंकि हमने प्रभु सर से भी गुड फेथ में ही आए हैं. हम उनको ऐसा कुछ बिल्डर है उसकी प्रोफेशनल फीस देंगे, नहीं, ऐसा कोई लीगल आर्किटेक्ट है उसका हम लोग प्रोफेशनल फीस देगी सोसाइटी, कोई इशू नहीं है. अपने सारे डाउट्स क्लियर हो जाएंगे, किसी के मन में कुछ नहीं रहेगा कि हम लोग ये क्यों ना करें. सो पॉइंट टेकन. आप कभी भी अप्रोच कर सकते हैं और अपन दे सकते हैं. और आर्किटेक्ट बताएगा क्या क्या. मैं आंसर करूँ का? हाँ? हाँ. मैं आपका क्वेश्चन कर ले सकती हूँ. आप जो बिल्डर बोलेंगे, श्योर, मैं क्वेश्चन लूँ आपका. हाँ, आपका जो है ना क्वेश्चन है ना सर, हम बिल्डर को बुला सकते हैं, कोई प्रॉब्लम नहीं है. इतना ही है कि जो, हाँ हाँ, ऑफ कोर्स कमिटी लाएगी, मैं नहीं लाऊंगी. हाँ, एग्जैक्टली. मतलब अभी भट्ट साहब का और तुकलिया साहब का यही कहना है कि मतलब बिल्डर का एक प्रेजेंटेशन होना चाहिए, ऐसा आपका कहना है, बराबर? हाँ नहीं सर, लेकिन जो बिल्डर आएंगे फॉर एक मीटिंग होगा, वो पिचिंग होगा. आपको पूरा इंफॉर्मेशन तो मिलने से रहा जो आपको जानना है. कौन सा? हाँ, तो 4 सेशन, एक सेकेंड, मैं ये नहीं बोल रही हूँ कि बिल्डर नहीं लाएंगे, जरूर लाएंगे, लेकिन मैं इतना ही बोलना चाहती हूँ कि एक सेशन में जो बिल्डर आएगा आपको पूरा इंफॉर्मेशन, जो स्क्वायर फीट,
एग्जैक्ट स्क्वायर फीट वो मिलने से रहा इज ऑल माय पॉइंट. हाँ, फर्स्ट पिचिंग में नहीं होता. हाँ, मंडळी, डिस्कशन बरंच झालं आहे. चांगले चांगले पॉईंट तिकोने साहेब, नागेशजी, आमचे जैन यांनी मांडलेत आणि तिकडून सुद्धा माहिती साहेबांनी मांडलेत. चौथी मीटिंग आहे. ऐका, आपला विषय पुढे पुढे आपण नेतोय. आता पूर्वी तर असा विषय होता की अर्धी लोक तयार नव्हती, मानसिकता नव्हती. आता 100% लोक तयार आहेत. कन्सेंट एवढाच आहे की सेल्फचा की बिल्डरचा. यांनी आता सांगितलं बिल्डर अपॉइंट करा आधी किंवा त्याचं मत एकदा ऐकूया. आपल्याला प्रभूसाहेब आले होते, ते सुद्धा बिल्डर आणि ते याच्यातले त्या समन्वयातले होते. मी तुम्हाला मगाशी सांगितलं, आपण सेल्फला जातोय म्हणजे आपण फार पुढे गेलो असं नाही आहे. आपल्याला 3 महिन्यामध्ये, पहिल्या 3 महिन्यामध्ये आपल्याला 3 महिने किंवा 6 महिने, आपण काय लगेच नाही, पण अंदाज घ्यायचा आपल्याला की आपल्या हातात काय आहे. आम्ही तुम्हाला मागे पण मी म्हटलं होतं की आपला फिजिबिलिटी रिपोर्ट जो असतो ना, की आपली जी जागा आहे 5760 टोटल एरिया स्क्वेअर 5698 स्क्वेअर मीटर. तर याच्यामध्ये आपण किती मिळणार, याच्यामध्ये आम्हाला बऱ्याच लोकांनी अशी प्रलोभनं दाखवली, तुमच्याकडे हे होईल ते होईल. PMC आम्हाला 2-3 असे तोंडी पण भेटले आणि एक जण लेखी पण आला, त्याने पण सांगितलं. परंतु ह्या सध्या सगळ्यांवरती आम्ही विश्वास ठेवत नाही किंवा आपल्याला जे ऑथेंटिक जायचं आहे त्यासाठी प्रॉपर मिटिंग व्हायला पाहिजे. जेव्हा आम्ही ह्या 2-4 महिन्यामध्ये मिटिंग अशा घेतल्या, म्हणजे बेरे सगळे सोसायटी इथे जी लोक राहतात ना, त्यांनी सतत मिटिंग घेतल्या, सतत व्हिजिट मारल्या. त्याच्या अंती असं कळलं की जर जे लोक सेल्फला गेलेले आहेत त्यांच्या हातामध्ये काहीच नव्हतं. मगाशी पण मी सांगितलं ते 0 होते. परंतु त्यांनी बिल्डर सुद्धा त्यांनी नंतर अपॉइंट केला, लेबर कॉन्ट्रॅक्टर म्हणून त्याला ट्रीट केला. पूर्वरंगवाल्यांनी सगळं स्वतः लाद्या बिद्या सगळ्या स्वतः खरेदी केल्या. अगदी 56 लोक होती, 56 मेंबर होते, त्यांनी तेवढं बनवलं. आपण का प्रयत्न करू नये. मी तुमच्यासारखाच ब्लाइंड आहे आता सुद्धा, मी पण तुमच्यासारखाच ब्लाइंड आहे. फायनान्स कुठं उभा करायचा, आपण कोणाला नेमायचं, ह्या सगळ्या गोष्टी पुढे तुम्हाला मी हे दाखवले. कन्सेंट वाचणार आहे, त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी येणार आहे. जे आपण सेल्फला जातोय ना, सेल्फला जातोय त्याचा कन्सेंट मी तुम्हाला वाचून दाखवतो. त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी येत आहेत. कन्सेंट लेटर फॉर सेल्फ रिडेव्हलपमेंट म्हणजे आपण जे घेणार ते प्रॉपर वे, जे रजिस्टर ऑफिसला आम्ही पाहिलं. आय दी अंडरसाइंड एम अ मेंबर ऑफ श्री गजानन दर्शन सोसायटी रजिस्टर्ड अंडर द महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्ट 1960 अँड द ओनर ऑफ फ्लॅट नंबर, तुमचा फ्लॅटचा नंबर टाकायचा आहे. आय हिअर बाय स्टेट दॅट अँड कन्फर्म हॅज अंडर 1 that the special general body meeting of the society was duly convened on 21st December 25 in accordance with the provisions of Maharashtra Cooperative Society Act 1960 and the rules made thereunder. Second, that the agenda of the said SGM included deciding the mode of redevelopment, that is self redevelopment or builder redevelopment, and after detailed discussion the general body approved self-redevelopment by the requisite majority through voting. Third, that I have understood the concept of self-redevelopment wherein the society shall act as a self-developer without appointing any external developer. एक शब्द इथे घेतला, तुम्ही सांगा परत. That चौथा, that I was provided with the sufficient information and opportunity to ask question and seek clarification before the decision was taken. पाचवा, I hereby give my free, informed and voluntary consent for undertaking self-redevelopment of the society as approved by the general body of the said SGM. 6वा पॉइंट हा महत्वाचा आहे. I hereby authorize the managing committee of the society to take all necessary steps for self-redevelopment, including but not limited to 1. Appointment of architect, PMC, legal advisor, contractor and other professionals. Second, त्याच्यातला obtaining statutory permission and approvals. Third, license with authorities, financial institutions and agencies. Strictly as per the resolution passed by the general body
अँड ॲप्लिकेशन लॉ. 7वा पॉईंट, आय ॲग्री टू अबाइड बाय ऑल डिसिशन अँड रिझोल्युशन टेकन बाय द जनरल बॉडी ऑफ द सोसायटी फ्रॉम टाइम टू टाइम इन कनेक्शन विथ द सेल्फ रिडेव्हलपमेंट प्रोसेस. 8वा पॉईंट, द कन्सेंट इज गिवन बाय मी of my own free will without any force, pressure, induction or concern. खाली मेंबरचं नाव, फ्लॅट नंबर, सिग्नेचर, मोबाईल नंबर आणि तारीख. हा एक कन्सेंट आहे जो फॉर्मॅट तिकडे आहे. आता याच्यामध्ये तुम्ही पॉवर्स दिलेले आहेत कोणासाठी की PMC अपॉइंट करा, पत्रव्यवहार चालू करा, तुम्ही सगळं पुढे चालू करा, म्हणजे गाडी थांबवू नका तुमची. हे केल्यानंतर PMC अपॉइंट केलं आपल्याला फिजिबल, तुमच्या वारंवार मिटिंग होणार. आता ही कशी आहे, 2 साईड होत्या, एक साईड आपण पकडली सेल्फची, या सेल्फच्या साईडने आपण चाललोय. पॉवर्स आपल्याकडे तुम्ही दिल्यात, आम्हाला हे पत्रव्यवहार करा, ते पत्रव्यवहार करा, चालू करा. PMC बोलवायचे, 15 PMC येतील, त्यातले आपल्याला बघायचं आहे कोण आहे ते, कोण आपल्याला फेवरेबल आहे, कोण ऑथेंटिक आहे, कोण त्याने चांगली कामं आजूबाजूला केलेली आहेत तो. त्याच्यानंतर बरेच एक्सपिरियन्स, बरीच पत्रव्यवहार आहेत. हे चालू करायला तरी कुठे आपल्याला जायला पाहिजे. याचा अर्थ सेल्फला आपण गेलो म्हणजे आपण कुठेतरी लगेच आपल्या बिल्डिंगी पाडल्या किंवा काय झालं असं नाही. जेव्हा आपल्या डोळ्यासमोर काहीतरी प्रोजेक्ट दिसेल की आता हे टॉवर आहे, एवढा खरोखरच आपल्याला फिजिकल रिपोर्ट मिळालेला आहे, तर आपल्या मिटिंग का ही झाली म्हणजे संपली असं नाही आहे. फक्त आपल्याला एक साईड चालू करायची आहे, लाईन चालू करायची आहे आणि ह्या सगळ्या प्रोसेस आता चालू करायच्यात. म्हणून जे कन्फ्युजन होतं ना बिल्डर की सेल्फ, हे आपण ह्या मिटिंगमध्ये काढून टाकूया आणि सेल्फला जाऊया अशी मी विनंती करतो. सेल्फला गेलं म्हणजे आपल्या बिल्डिंग पाडल्या नाहीत, उभ्या राहिल्या नाहीत. सेल्फला तुम्हाला टाईम टू टाईम सगळ्या प्रोसेस सांगितल्या जातील. आपल्याला अशी जागा होती, अशा मिळणार, तशा मिळणार आहेत. मगाशी सचिनने सांगितलं की 1200 मिळणार. हे कशी, आम्ही जेव्हा सर्वे केला, हे जेव्हा 10-15 सोसायट्यांचा त्यांचा, तेव्हा आम्ही असं गृहीत धरलं आणि एका बाकीचे 3-4 पण आम्ही एक्सपिरियन्स घेतले, बिल्डर किती देतोय. आणि त्याच्यातले मगाशी यांनी सांगितलं की सेल्फ रिडेव्हलपमेंटला गेलेलं एकही फेल झालेलं नाही आणि बिल्डरने घेतलेले बरेचसे अनुभव आहेत. असे अनुभव आपण सगळे आजूबाजूला पाहतोय. तर मग आपण असा प्रयत्न का करून घेऊ नये सेल्फ रिडेव्हलपमेंटचा? पडलो तर आपण पडू, आपल्या पायाला ठेस लागेल, आपण सुधारू. नाही जमलं आपल्याला तर आपल्याला ऑप्शन आहे ना, पण तो ऑप्शनला जाऊन मागे येण्यापेक्षा ह्या स्टेपने जाऊया अशी माझी विनंती आहे सगळ्यांना. तर माझी रिक्वेस्ट आहे, तुम्ही तुमचा विचार करा आणि सेल्फचा हा सगळा जो तयारी केलेला आहे, 2च मुद्दे होते, त्या अनुषंगाने जाऊया. ही कमिटी आहेच, परंतु आत्ता जेव्हा हा रिडेव्हलपमेंटचा तुम्ही हात वर करून जेव्हा सांगाल तेव्हा हे फॉर्म भरायचे आहेत. प्लस वर्धमानकडे एक लेटर आहे, ज्या पद्धतीने आम्हाला रजिस्टर ऑफिसने मागितले त्या पद्धतीने द्यायचं आहे. हे झालं की आपलं काम सुरू झालं, पेपरवर्क सुरू झाले. कोणाकोणाकडे जायचं आहे? बघाशी तामनकर कुठे गेले? तामनकर, हां, लिगल ॲडवायझर अपॉइंट करायचं, हे सगळं याच्यात लिहिलेलं आहे. हे सगळ्या गोष्टी याच्यात लिहिलेल्या आहेत. तर कुठेतरी पॉवर्स द्या आणि एक साईड चालू करूया, हे असं म्हणणं आहे. यस सर. प्रश्न होता रिगार्डिंग बिल्डर किती देतोय. एक मिनिट. तर आता गीतानी बोलले आणि बोलले की बिल्डरकडे गेलं तर 900-950, सेल्फमध्ये गेलं. आता जेव्हा मी विचारलं रिगार्डिंग बिल्डर आणि सेल्फ रिडेव्हलपमेंटमध्ये किती आहे म्हणून, तर गीताजीने आत्ता दिलं आन्सर की अराउंड बिल्डरकडे गेलं तर 900-950 मिळणार आणि सेल्फमध्ये गेलं तर सचिनने सांगितल्यासारखं एनिवेअर बिटवीन 1200 to 1400. सो लुकिंग ॲट दिस फिगर्स आय एम गोईंग, माय वोट इज फॉर सेल्फ रिडेव्हलपमेंट. थँक्यू. थँक्यू. हॅलो, थँक्यू. ऐका, मला हॅलो, आवाज येतोय? आपल्या 100 जणांपैकी आपली जी सोसायटीची जागा किती ही आपल्याला माहिती आहे का? टोटल 5121 स्क्वेअर फूट. ॲज पर डॉक्युमेंटने 5121 स्क्वेअर फूट माझ्या माहितीप्रमाणे जागा आहे. हा, तर हे जर सगळ्यांना माहिती असेल तर आपल्याकडे दुनियेत फॉर्म्युले अवेलेबल आहेत. ते फॉर्म्युले घ्या. आणि मी एक बिल्डर आहे, हो म्हणून ऐका. एक ॲज अ फॉर एक्झाम्पल, मी एक बिल्डर आहे. मी माझी सगळी बाजू तुम्हाला पहिल्या मिटिंगला उडी करणार नाही आहे. ह्या जागेप्रमाणे रेसिडेन्स ॲन्सिलरी किती मिळते, कमर्शियल ॲन्सिलरी किती मिळते, याचे सगळे तुम्ही स्वतः सगळे अभ्यास करा
आणि आपल्याला किती जागा मिळेल हे बोलण्यापेक्षा ते तुम्ही शोधा. आणि हा जर तुमचा पूर्ण अभ्यास ज्या दिवशी होईल त्या दिवशी यांना हे क्वेश्चन करा. आणि हे जेव्हा हे 2 स्टेप पुढे गेलेले असतील तेव्हा हे पूर्णतः तुम्हाला 100% तुमच्या आन्सरची त्या दिवशी तुम्हाला उत्तरं मिळतील. मी एवढंच बोलतो, थांबतो. ऐका, आता चर्चा झालेल्या आहेत आपल्या. आता सेल्फमध्ये जायचे आहेत ना. मी सगळी परिस्थिती समजावून सांगितली. सेल्फमध्ये गेलं म्हणजे आपण कुठेतरी फसलो, काही नाही, आपण फक्त ठेस लागले अशी होईल. बिल्डरकडे गेलं आणि आपण फसलो तर जरा अडकायला होतं. त्यापेक्षा हे 5-6 महिने आपण जरा आपला अभ्यास करूया. आपले सगळे त्या विषयाने 4 वर्षे मिटिंग घेतलेले आहेत. तर ही प्रोसेस चालू करण्यासाठी सेल्फची आजच्या तुम्ही ह्या प्रोसिजरसाठी आम्हाला परवानगी द्या अशी मी विनंती करतो. जर हात वर करा बरं, आपण एवढी चर्चा करण्यासाठी किती जण जाणार आहोत. धन्यवाद. आपण सगळेच्या सगळे तयार आहोत. 75 लोक आज मी सांगतोय का एवढ्या मिटिंग झाल्या सोसायटीच्या आत्ता या 32 वर्षामध्ये. 32 वर्षात सगळ्या मिटिंग झाल्या, त्याच्यामध्ये एवढी संख्या कधीच नव्हती जेवढी आज आलेली आहे. धन्यवाद सगळ्यांचे. आणि जाताना घाई करू नका. कन्सेंट फॉर्म वाचून दाखवलेला आहे मी. ज्याला काळजीपूर्वक परत वाचायचा त्याने वाचा, परंतु जाताना ह्या फॉर्मवर सही करायची आणि वर्धमानकडे एक पेपर आहे त्याच्यावर सही करायची आणि रजिस्टर ऑफिसला आपण मिनिट देणार आहोत. म्हणजे पुढची जी प्रोसेस तुम्हाला सांगितली याच्यात जी अपॉइंटमेंट कोणाकोणाच्या करायच्या आहेत, पेपरवर्क चालू करायचे आहेत आणि टीम बनवायचे. आता आपल्याला टीम बनवायचे. हे ऐका, आता टीम बनवायचे. पहिला एक टीम बनवायची. आता आपल्याला मागे हटायचं नाही. ओके तिकोना साहेब, तुमची आम्हाला फार गरज आहे. जैन साहेबांची आहे, नागेशजी आहे, वैभवची आहे, सगळ्यांची. मी तुम्हाला काय सांगितलं, पूर्वरंगने याच्यात कोविडच्या काळामध्ये मीटिंग घेतल्या. कशा घेतल्या? कॉन्फरन्सवरती. आपणही तुम्ही बिझी असाल तर आपण कॉन्फरन्सवरती मीटिंग घेऊ, परंतु आपला प्रोजेक्ट आहे ना डोळ्यासमोर ठेवून पुरा करायचा आहे. तर ह्या 10 व्यतिरिक्त मी तुमच्याकडे एक 10 जणांची कमिटी म्हणजे चर्चेसाठी कॉन्फरन्स कॉल आपले सारखे होतील अशी आम्ही तयारी केली. आजची मीटिंग सक्सेस झाली. याच्यानंतर आम्ही हे फॉर्म भरले, याचा रिपोर्ट आम्ही रजिस्टर ऑफिसला देऊ. याच्यानंतर आपल्याला किती जागा मिळणार, काय 4-5 प्रश्न आले होते ना मगाशी, ते कशा प्रकारे आपल्याला तिघांकडनं घेणार किंवा PMC किती बोलवायची, ते सगळं ना स्टेप बाय स्टेप सगळ्यांचा कन्सर्न करून करणार. पण आपली आता सुरुवात होऊ दे याप्रमाणे, असं मला म्हणायचं आहे. तर तुमच्यापैकी आता आम्ही आहोतच, तुमच्यापैकी ह्या प्रोसेसमध्ये काम करण्यासाठी इच्छुक कोण आहेत ते सांगा. मी नावं घेतलेली आहेत परंतु स्वतःहून इच्छुक. मी ॲक्च्युली कोणाला सांगितलं नाही, डायरेक्ट मी अज्युम केलं होतं की ह्या लोकांनी डायरेक्ट यावं. तर फक्त एवढंच एक राहिलं की तुम्हाला न सांगता डिरेक्टली तुम्ही काम करायला येणार असं मी डायरेक्टली ऑलरेडी. आपल्याकडे बरीच हुशार माणसं आहेत, आमच्या डोळ्यासमोर आहेत. महेश आहे कन्स्ट्रक्शन मधला, राहुल, वैभव, नागेश, देव केमिकल मधला बाप आहे, केमिकल इंडस्ट्री मधला तो हसतोय. पण ह्या सगळ्या लोकांची आपल्याला आवश्यकता आहे. तुम्ही तुमच्याकडे रिसोर्सेस आहेत. सचिन नावं जरा घ्या ना वरती. यादवजी, तुम्ही चांगले सल्ले देता, सगळ्या मीटिंग सांगपाड्यातल्या अटेंड करता. यादव यांचं नाव लिहा. यादव नाही तिथे नाही, 10 ला खाली ऑलरेडी लिहिलेली आहेत. यादव सर. नागेश, हां राहुल जैन घ्या ना. का एक टीम आपण का बनवतोय? रिडेव्हलपमेंट कमिटी. आणि बघा तुम्हाला वेळ नसेल ना तर कॉन्फरन्स कॉलवरती पण अटेंड राहा. राहुल जैन यांनी नागेशजींनी सांगण्यापेक्षा तुम्हाला वेळ नसतो, तुम्ही कधी कधी म्हणता मला वेळ ऑनलाईन आहे, पण तुम्ही याल ना. म्हणजे तुम्हाला फायनान्स कसा उभा करायचा किंवा आपण काय काय करायचं तुम्ही आम्हाला पाहिजेत. हे पहिलं नाव काय लिहिलं? यादव ना. मी बोलू? माझं सजेशन है, मेरा सजेशन है, अभी बहुत से सोसाइटीज में ये होता है, छोटी रो बड़ी रो, इनको भी काम धंधे हैं इनके, ये हमेशा बिजी रहते हैं. और ऐसा नहीं है जैसे अभी इन्होंने बताया कि सब कुछ इनको मालूम नहीं, 2 स्टेप तक मालूम है, आगे का मालूम नहीं है. मेरा एक सजेशन एक रहेगा, हम्बल सजेशन है, क्यों ना हम जब भी डिसीजन लेते हैं, जब भी प्रोसेस होती है, तो सब एक बार फिर से क्यों ना मिले और डिसीजन जो होगा वो यही होगा. सब आप डिसाइड करो और फिर डिसाइड करो कि आगे क्या जाना है. क्यों 10 लोगों के ऊपर निर्भर रहते हो? मेरा ये कहना है सब इन्वॉल्व हो ना. सब इन्वॉल्व हो जाएंगे, बट कहना क्या है कि एक बार कमेटी होएगा, कमेटी में डिसाइड होएगा, तो उसके बाद में सबको बुला के बोल सकते हैं आप करके. आई एम नॉट सेइंग दैट कमेटी पूरा डिसीजन सबके बिहाफ पे कमेटी डिसीजन लेगी.
आप लोग डिसीजन ले, बाद में मीटिंग बोलो, विल कम देयर। मेरा लास्ट टाइम का एक्सपीरियंस बता रहा हूँ, 2018 में भी कमेटी फॉर्म हुई थी, उसमें मैं भी था, 13 लोग थे। हॅलो, कमेटी का डिसीजन कैसे ऐका, होता ऐका, था? ऐका. 8 बजे मीटिंग है, 6 बजे बताते थे कि आ जाओ। असं नाही असं नाही इस तरह से होगा आता तो ते कैसे कधी कधी decision राहुल जैन कधी कधी असं पण करावं लागतं. नाही नाही, कधी नाही, ऐका मागच्या ना. वेळेस तसंच झालं होतं. असं नाही, ऐका. तेव्हा अहो, कधी तुमचं- इमर्जन्सी असते ना तर ती मीटिंग अर्जंट पण सांगावी लागते. आम्ही Agreed, आम्ही कशा agreed. मीटिंग लावतो आम्हाला माहिती. Agreed. तेव्हाच तुमचं शब्द होते, एवढी घाई कशासाठी करतात? नाही, बरोबर काही आहे? गोष्टी असतात ना, काही गोष्टी त्या ताबडतोब कराव्या लागतात आपल्याला. रिडेव्हलपमेंट मध्ये असं कुठलंच नसतं की आजच्या 2 तासामध्ये करायचंय. ऐका ऐका, सगळ्यांना फ्रीडम आहे बोलायला. नाव आलंय यादव सरांचं. नागेशजी तुम्हाला वेळ आहे का? यायचं. नागेश पाहिजे. नागेश असं नाही की आणखी एक्सपिरियन्स पर्सन आपल्या याच्यातलेच एक नाकराणी साहेबांचं नाव लिहून घेतो. नाकराणी साहेबांचं नाव लिहून घेतो आपण. नाकराणी पटेल, बरोबर ना राजपूत? नाकराणी पटेल आपले बिल्डर. हा, पंकज. छोटे साहेब, तर 13 राहुल लास्ट टाइम बघ केलं होतं तसंच करा. 5 people फ्रॉम मॅनेजिंग कमिटी, 5 people फ्रॉम द मेंबर्स and 1 chairman. So 13 people, it's better to vote and it will be easy. नाही ऐका ना, डिपेंडिंग ऑन द एक्सपर्टीज त्याच्यावर करा तुम्ही कमिटी फॉर्म. वेळ दिला पाहिजे ना. वेळ दिला पाहिजे. एक्सपर्टीज विचार करून करा, रँडमली करू नका. ऐका रॅन्डमली करत नाही, चेहरे बघून आपण करत नाही आहोत. वेळ देणारी माणसं पाहिजेत. बरोबर आहे मॅडम बोलतायत त्या. आपल्याला एखाद्याला नॉलेज नसलं तरी हरकत नाही, पण आपण सिडको ऑफिसला तर जाईल 10 वेळा किंवा काहीतरी. बरोबर ना नायरजी? ऐसा भी आदमी है की जिसको नॉलेज नाही लेकिन कुछ तो करस्पॉन्डन्स ही लेटर जाने का है, देने का है. अशी पण माणसं पाहिजेत आपल्याला. अति तुम्हाला सांगतो, पूर्वरंगची 4 म्हातारी माणसं त्यांनी निवडली होती. तुम्ही ऐकलं नसेल, 4 म्हातारी माणसं ती रोज जायची दिवसाआड आणि त्यांना काय तिथे बसायची टेबलावर जाऊन की आमची ही फाईल पुढे मुका झाली नाही. आपल्याला अशी माणसं पण हाजी एक यांचं घ्या ना मॅडम. मॅडम हां घ्या ना. हां अजून कोणी इच्छुक आहे का? तुम्हाला कन्सेप्ट कळलेला आहे. आपण फॉर्मला सही केली म्हणजे आपण जिंकलो किंवा असं नाही. आपल्याला भरपूर स्टेप आहेत, पुढे जायचंय. फक्त एक लाईन चालू करायची आहे. ही सगळी सुरुवात आहे आता फक्त आपल्याला. इथे आपण मागे पण येऊ शकतो, चेंज पण होऊ शकतो आपलं माइंड. पण बिल्डरकडे गेल्यानंतर माइंड लवकर चेंज नाही होता येणार. नागरे साहेब, तुम्ही काय एक शब्दच बोलले नाहीत. हा, कसं आहे बघा, मला आता असं मला भट साहेब काय बोलले आता इथे येऊन. भट साहेब मला बोलले, रोडे पाटील तुम्ही सांगितलं म्हणून मी सही दिली आहे. असं करू नका. आपण सगळे एक आहोत. सगळे एक आहोत. आपल्याला हर्डल्स समजलेले आहेत. तिकोणी तुमचं काय म्हणणं आहे? बरोबर ना? आणि आपले घेवाडे साहेब, बरोबर आहे की नाही? आपल्याला सगळ्यांना लढायचंय, पुढे जायचंय आणि शिकायचंय. हा, चांगला प्रयत्न आहे. काय चुकलं आमच्याकडनं तर आम्हाला सांगा. आजही आम्ही ब्लाइंड आहोत. मी मगासपासून सांगतोय की आपल्याला काही माहिती नाही, पण स्टेप तर उचलल्या पाहिजेत. वर्धमानजी, ज्यांचे फॉर्म येतील त्यांच्या सह्या पण घ्या बाजूला. सेल्फ डेव्हलपमेंट हा आपला एक प्रयोग आहे. तर या प्रयोगात आपण यशस्वीच होऊ, त्यात काय हे नाही आहे, म्हणजे दुसरा हे नाही आहे. पण सेल्फ रिडेव्हलपमेंटमध्ये समजा आपण फेल जर झालो तर आपल्याकडे दुसरा ऑप्शन पण आहे की आपल्याला बिल्डर डेव्हलपमेंट करता येईल. हा आपल्याकडचा ए प्लॅन आहे, म्हणून आपण सेल्फ रिडेव्हलपमेंटसाठी जातोय. ए प्लॅन जर आपला समजा फेल गेला तर आपल्याकडे बी प्लॅन पण आहे. तर कोणी असं मनात शंका ठेवू नका की पुढचं काय होईल किंवा कसं होईल. आपण स्टेप बाय स्टेप सगळ्या प्रोसेस घेणार आहोत आणि ते ट्रान्सपरन्सीनी घेणार आहोत. तुमच्या समोर सगळ्या समक्ष सगळे स्टेप्स घेणार आहोत.
त्यामुळे मनात किंतु परंतु न ठेवता हे आजचं सेल्फ डेव्हलपमेंटचं कन्सेंट सही करून सगळ्यांनी द्यावी अशी विनंती. येस, डेफिनेटली. हां, तर बिल्डरचं प्रेझेंटेशन पण आपण एकदा करून घेऊ. दोन्ही सह्या झाल्यात का विचारा. जाऊनच देऊ नका. एकूण मंडळी तुमच्या एकूण 3 सह्या झाल्या पाहिजेत. एक रजिस्टरला जी तुम्ही मीटिंगला आलात ती, दुसरा फॉर्मवरती, आणि तिसरा जो एक फॉर्म बनवलेला आहे कन्सेंटचा, 3 सह्या तुमच्या आज झालेल्या पाहिजेत. फॉर्म तो एक फॉर्मशी कन्सर्न असणारा एक पेपर आहे, तो वजन पण फिरवतोय. 3 सह्या मस्ट आहेत, नाही तर आपलं थांबतोय. मी सांगतो ऐका ना, एक प्रश्न आला होता. एक मॅडमचा प्रश्न होता, तिकडून विचारला चालला असता. आय हिअर बाय ऑथोराइज मॅनेजिंग कमिटी टू द सोसायटी टू टेक ऑल नेसेसरी स्टेप फॉर सेल्फ डेव्हलपमेंट इन्क्लुडिंग बट नॉट लिमिटेड टू. आता हे जे आम्हाला पॉवर दिल्यात ना, या पॉवरच्या प्रत्येक तुम्हाला बातमी तुम्हाला कळवली जाईल, अपडेट केली जाईल. हॅलो, सगळ्या मेंबरनी एक माझा प्रश्न आहे, तो प्लीज तुम्ही कन्सर्न करा की यांनी 6 नंबर पॉइंटमध्ये जर दिलेला आहे की आपण यांना ऑथराईज करत आहोत या सगळ्या गोष्टी करण्यासाठी. ठीक आहे, आपण ऑथराईज करतो आहोत, पण ऑथराईज केल्यानंतर त्यांनी जे त्या सगळ्या व्यक्तींना कन्सर्न केल्यानंतर त्यांनी त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला पूर्णपणे अपडेट करायची. ह्याचं कन्सर्न त्यांनी त्याच्यामध्ये अजूनपर्यंत लिहिलेलं नाही, ते त्यांनी लिहून द्यावं असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटत असेल ते तुम्ही डिस्कस करून मला जेव्हा आम्ही सांगू एवढ्या शकता. मोठ्या मीटिंग घेतो आणि एवढे मोठे सगळे क्ल्यू ओपन करतो, तो एकदम सोपा प्रश्न आहे की ज्या मीटिंगचं ऑन कॅमेरा मीटिंग चाललेली आहे, मॅडम ऑन कॅमेरा मीटिंग चाललेली आहे, तुम्हाला सगळ्याचे अपडेट दिले जातील वेळच्या वेळी. ओके. प्लीज, जे कन्सेंट तुमच्याकडे मागितले होते ना घराचे पेपर्स, आतापर्यंत 54 लोकांनी पेपर जमा केलेले. टाळ्या वाजवून स्वागत करा. 54. आता बाकीचे कोणी नाही केले त्यांनी अंदाज घ्यायचा आहे आणि त्यांनी लवकर सबमिट करावेत. बाकीच्या लोकांनी 54 लोकांनी पेपर डॉक्युमेंट जमा केलेले आहेत. नागीजी तुमचे आले 55 आज आले. अरे वा, 55 झाले. 55 जाधव साहेबांनी खजिनदाराने एक इन्फॉर्मेशन सांगितली की आपण काय पाहिलं नाही, काही लोकांनी शेअर सर्टिफिकेट पण नेले नाहीत कपाटातनं. ते शेअर सर्टिफिकेट तरी घेऊन जाणे द्या. शेअर सर्टिफिकेट पण काही नेले नाहीत. कुठल्या